वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देहो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अखिलकोट ब्रह्मांड चालक ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणावरती कोटी कोटी अभिवादन वंदन, श्री साष्टांग प्रणाम दंडवत। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ चरित्र कथा दत्तगुरुजी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून श्रवण करणारे सर्व सेवेकरी श्री स्वामी समर्थ भक्त परिवार, स्वामी भक्त भाविक दत्त भक्त दत्तदासींना सप्रेम नमो दत्त। श्री स्वामी समर्थ। एक सप्ताह आपला पूर्ण झाला। खूप भरभरून प्रतिसाद दिला दत्तदासींनी, स्वामी सेवेकरांनी, आनंद वाटला। ऐकणारे जर असतील ना तर सांगायला मजा वाटते। दत्तदासी दत्तगुज वाहिनीचं व्हिडिओ तुम्हाला प्राप्त झाला रे झाला की लगेचच तुम्ही जो काही प्रतिसाद देता, तुम्ही लगेचच जे काही व्हिडिओला लाईक करता, कमेंट करता, श्री स्वामी समर्थ लिहिताच तुम्ही, श्री गुरुदेव दत्त लिहिताच तुम्ही, आणि मग या सगळ्या गोष्टी पाहिल्याच्या नंतर आनंद वाटतो। स्वामींची कथा आहे, चालू आहे, चालतच असते, होतच असते असे म्हणणारे काही काही असतात, परंतु दत्तदासीचे प्रेमळ आहेत ते म्हणतात नाही, स्वामींची कथा ही कोणाला ऐकायला मिळत नाही महाराज, आणि कोणाची रुची उगाच्या उगाच नाही लागत स्वामींच्या कथेमध्ये, त्याला सुद्धा प्रारब्ध लागतं। स्वामींची प्रीती, स्वामींची कृपा, स्वामींची करुणा, स्वामींची दया, स्वामींचं प्रेम आपल्याला जर मिळत असेल तरच या ठिकाणी स्वामींची कथा आवडायला लागते, स्वामींचं चरित्र आवडायला लागतं। आणि ते दत्त आहेत साक्षात, अंतर्ज्ञानीत स्वामी, काय कळत नाही स्वामींना महाराज, सगळं कळतं, सर्वज्ञ त्यांना म्हणतात, असे श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट निवासी। गुरु जगात मोठा नाहीच आहे, तर गुरूंच्या पेक्षा सुद्धा जर मोठं काय असेल तर शिष्याच्या मनामध्ये, भाविकाच्या मनामध्ये जो गुरूंचा ध्यास असतो तो सगळ्यात मोठा आहे। आणि म्हणून एक वाक्य असायचं मोरेदादांचं, सबसे बड़ा गुरु, सबसे बड़ा गुरु और गुरु से ही बड़ा गुरु का ध्यास। जे स्वामी सेवेकरी आहेत, स्वामींच्या केंद्रात जाणारे आहेत, त्यांना हे वाक्य माहीत असतं, सबसे बड़ा गुरु, गुरु सगळ्यात मोठा आहे, मान्यच करावं लागतं, पण त्याच्याही पेक्षा जर मोठं काय असेल ना तर मनात लागलेला ध्यास, स्वामींचा ध्यास, दत्तप्रभूंचा ध्यास,
सगळ्यात मोठा आहे महाराज. भक्तीला एवढं महत्व आहे. आणि म्हणून परमार्थामध्ये जीवन जगत असताना, स्वामींच्या सेवेमध्ये जगत असताना हा ध्यास अंतकरणात लागला पाहिजे. आणि म्हणून दत्तदासी वाटच पाहतात, कधी 9 वाजतात तर कधी स्वामींची कथा आम्हाला या ठिकाणी ऐकायला मिळते. वाटच पाहतात, प्रतीक्षा करतात, उत्कंठा असते, आजच्या कथेमध्ये आम्हाला काय ऐकायला मिळणार आहे. म्हणून कमेंट करतात, श्री स्वामी समर्थ. बऱ्याच जणांचं मला कमेंट आल्यात, त्यांची नाव मी उद्या सांगणार आहे. महाराष्ट्रातील सर्व भागातून, भारतातून पाहतात, विदेशातूनही पाहतात. असे मागचे जे माझे व्हिडिओ आहेत दत्तगुच्चे, तुम्ही श्रवण करू शकता. आणि म्हणून योगेश दाभाडे सर्वसामान्य माणूस, तुमच्यासारखाच प्रापंचिक पैसे कमवणारा, नोकरी करणारा, पण दत्तदेसी हो, स्वामींची कृपा आहे. आणि म्हणून सगळी कथा चालली महाराज, दुसरं काही नाही. मी तुमच्यापेक्षा काही वेगळं आहे, काही मला वेगळं ज्ञान आहे, किंवा तुमच्यापेक्षा काहीतरी माझ्याकडे वेगळी ताकद आहे, शक्ती नाही. मी पण माणूस तुमच्यासारखाच. परंतु ज्यावेळेस संतांची कृपा होते आणि त्यावेळेस संत कृपा करतात, तेव्हा एक वेगळी ऊर्जा शरीरामध्ये संचारते, एक वेगळ्या स्वरूपाचं ज्ञान मतीमध्ये प्रकाशित होतं. ही संत कृपा असते महाराज, संत कृपा. आणि म्हणून त्याचा गर्व, त्याचा अहंकार करण्यात काही अर्थ नाही, ते व्यर्थ आहे. नम्र झाली भूता, तयाने कोंडिली अनंत. त्या संताच्या चरणावरती नम्र राहणं, यातच खरी सार्थकता. आणि म्हणून माझं काही नाही, तर नम्र पद्धतीने मी त्या स्वामींच्या चरणावरती, श्री गुरु दत्तात्रयांच्या चरणावरती नतमस्तक होतो. महाराजांना कथेला आज सुरुवात करतो. ध्यास तुम्हाला सांगितला. काय पाहिजे मनामध्ये? ध्यास पाहिजे. श्री गुरूंची भक्ती करायची, दत्तप्रभूंची भक्ती करायची, श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करायची, कोणाचीही करा, मज्जाव नाही आमचं. जे तुम्हाला आवडतं, जे दैवत आवडतं, जे श्रद्धास्थान आहे तुमचं, भक्ती कोणाचीही करा महाराज. विष्णू सहस्रनामामध्ये फार छान असा श्लोक आहे, मला फार आवडतो तो. आकाशात पतितम तोयम तथा गच्छति सागरम, सर्वदेव नमस्कारः केशवम प्रतिगच्छति. कदाचित श्लोक थोडासा माझा चुकलाही असेल, पण भावार्थ समजावून घ्या. आकाशात पतितम तोयम, आकाशातून पडणारं पाणी, आभाळातून पडणारं पाणी, पावसाचं पाणी, त्याचा शेवट कुठं होतो महाराज? ते आकाशातून पडणारं पाणी, आभाळाचं पडणारं पाणी, ढगांतून पडणारं ते पाणी, पावसाळ्याचं ते पाणी जमिनीवरती पडतं आणि ते असं वाहायला लागतं, वाहायला लागतं, वाहायला लागतं. त्याचा झरा तयार होतो, झऱ्याचा ओढा तयार होतो, ओढ्याची नदी तयार होते. नदी एखाद्या मोठ्या नदीला भीमा, गोदावरी, गंगा, यमुना, शरयू, ब्रह्मपुत्रा अशा विविध नद्या आहेत. त्या मोठ्या नदीला जाऊन मिळतात. आणि ह्या नद्या कुठं जातात? शेवटी सागराला जातात महाराज. आणि या नद्या ज्यावेळेस सागराला जातात, सागराला जाऊन मिळतात, गोदावरीचं संगम राजमहेंद्रीला फार मोठा संगम आहे महाराज, फार मोठा संगम. सागराला जाऊन मिळते गोदावरी. मग वाहनं हा विषयच नसतो नद्यांना. समुद्रामध्ये गेल्या ते शांत होतात, प्रवास तिथे त्यांचा संपतो. आकाशात पतितम तोयम, आकाशातून पडणारं पाणी, आभाळातून पडणारं पाणी, पावसाळ्यातील पाणी. आणि ते पाणी, त्या पाण्याचा प्रवाह
हळूहळू नदीत रूपांतरित होतो आणि प्रवाहित होतो. कुठे शेवट त्याचा, सार्थकता कुठे, प्रवास संपतो कुठे वाहण्याचा, त्या प्रवाहाचा सागराला मिळाल्याच्या नंतर, सागराला भेटल्याच्या नंतर, समुद्राला मिळाल्याच्या नंतर. तसं तुम्ही जगामध्ये कुठल्याही देवतेची भक्ती करा, कुठल्याही देवतेची आराधना करा, सर्व देव नमस्कार, आणि तो नमस्कार जर कुठे जात असेल तर तो भगवान महाविष्णूंकडेच जातो, भगवान श्री हरींकडेच जातो, केशवांकडे जातो, केशवराजांकडे जातो. आणि म्हणून जगामध्ये विष्णू तत्व आहे, सत्य तत्व आहे, शिव तत्व आहे, सत्य तत्व आहे. म्हणून आद्य शंकराचार्य आचार्यांनी आपल्याला पंचायतन सांगितले, त्याच्यात प्रमुख 5 देवता सांगितली, प्रमुख 5 तत्व सांगितले, जे शाश्वत, जे टिकणार आहेत. जगात जेवढे संप्रदाय आहेत, जगामध्ये जेवढे काही उपासना मार्ग आहेत, ह्या 5 तत्वाला धरूनच आहेत, त्याच्या पलीकडे नाही आहे त्यांचं मूळ स्वरूप. आणि म्हणून ध्यास स्वामींचा घ्या, ध्यास श्रीपादांचा घ्या, ध्यास श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा घ्या, ध्यास दत्तप्रभूंचा घ्या, कोणाचाही घ्या, परंतु दत्त साक्षात विष्णू आहेत, भक्ती त्यांच्याकडेच जाणारी. स्वरूप बदलले, देव बदलले, पण दत्तदेसी हो चैतन्य एकच आहे, चैतन्य एकच. आणि म्हणून त्या भगवंताप्रती आमचा ध्यास किती, तर ज्या स्वरूपाचं आम्ही ध्यान करतो, ज्या स्वरूपाला आम्ही बसतो, ते स्वरूप आम्हाला प्राप्त होतं, ते भगवंताची कृपा आम्हाला प्राप्त होती. देणारी आधार शक्ती एकच आहे, शास्त्र सांगतं. आणि म्हणून भगवान शिवांना भगवान श्री विष्णूंचं नामस्मरण आवडतं, आणि भगवान विष्णूंना भगवान शिव प्रिय वाटतात. स्वामी साक्षात विष्णू, साक्षात दत्त आहेत, परंतु सेवा मल्लिकार्जुनाची करतात, भगवान शिवांची आराधना करतात. अनेक ठिकाणी असे उल्लेख तुम्हाला पाहायला मिळतील. आणि म्हणून तुम्ही गाणगापूरला जरी गेले तर यायचं अक्कलकोटलाच, पिठापूरला जरी गेले तर स्वामी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या चरित्रामध्ये एक वाक्य असं आहे महाराज, पिठापूरला जरी गेले तर गाणगापूरचा प्रसाद प्राप्त होतो. मग पिठापूरला जाऊन गाणगापूरचा प्रसाद सेवन करण्यापेक्षा तुम्ही जर गाणगापूरलाच गेले तर काही चुकीचं आहे का महाराज? तुम्ही वाचा श्रीपादांचे चरित्र, त्यात हे वाक्य आहे. तत्व एकच आहे. तुम्ही ध्यास कुठल्या गोष्टीचा घेतलाय, कुठल्या तत्वाचा घेतलाय, कुठल्या स्वरूपाचा घेतलाय, त्यानुसार तुम्हाला प्रचिती येते. पण ध्यास धरा गड्या हो, ध्यास धरायला विसरू नका. कोणाचाही धरा, कुठल्याही देवतेचा धरा. साध्या एखाद्या दगडाला शेंदूर लावला ना महाराज तरी पण कृपा होते. फक्त ध्यास पाहिजे अंतकरणात भक्तीचा. म्हणून सबसे बडा गुरु, मला ते वाक्य फार आवडतं. और गुरु से बडा गुरु का ध्यास. तुम्ही म्हणाल दत्तदेसी दादा फारच चिंतन चाललंय ध्यासावरती, ध्यास जर मनात धरला, इच्छा जर मनात धरली, प्रेम जर मनात धरलं एखाद्या गोष्टीचं, ते तुम्हाला खऱ्या अर्थाने यशस्वी बनवतं, सुख देतं. मग तुम्ही म्हणाल अशी एखादी कथा, स्वामी चरित्रात कथा आहे का? स्वामींचा ध्यास धरणारी एखादी सेवेकरी, कसं त्यांचं चरित्र घडलं आहे का कथा एखादी? आहे. मागच्या अध्यायामध्ये आपण चिदंबर दीक्षितांचं सुंदर असं चरित्र वर्णन पाहिलं.
चारिधाम यात्रा करत असताना मध्ये जे काही तीर्थस्थान लागतात आपण सोडत ते पुण्य मिळतं. तसं स्वामींचं चरित्र ऐकत असताना, स्वामींची कथा ऐकत असताना महाराज चिदंबर दीक्षितांसारखं पुण्य पावन स्थान आपल्याला प्राप्त झालं. आपण ती चरित्रकथा का सोडावी? संसारिक असणारे चिदंबर दीक्षित 2 पत्नींचा संसार आहे. पण स्वामी सुद्धा ज्यांच्या घरी यज्ञ समारंभाच्या वेळी तूप वाढण्याची कामगिरी करतात, ही योग्यता आहे चिदंबर दीक्षितांची. अनेक सोमयाग केलेले चिदंबर दीक्षितांनी, म्हणून भगवान शिवांचं साक्षात रूप आहे, साक्षात भगवान शिवांचा अवतार चिदंबर दीक्षित. त्यांचं चरित्र फार गोड आहे. शिवचरित्र ऐकलं काय आणि चिदंबर दीक्षितांचं चरित्र ऐकलं काय, सारखंच महाराज, तेवढंच पुण्यपावन चरित्र. शिव महापुराणाची कथा आणि चिदंबर दीक्षितांची कथा समतुल्य असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. साक्षात शिव सांगतात की मी गर्भरूपाने राहील, आणि मल्हारी दीक्षित आनंदित होतात, पोटी गर्भ राहतो, जन्माला येतात, नाव त्यांचं चिदंबर दीक्षित. जीवनभर संसार केला परंतु परमार्थ चुकले नाही महाराज. साक्षात शिव तुम्हाला आम्हाला समजावून सांगण्यासाठी भक्ती मार्ग मानवी रूपाने आले ते चिदंबर दीक्षित मुरगोड गावीचे. आणि एक भक्त सद्गुरूची भेट व्हावी, तळमळे अंतकरणात, घरात सगळं सुख आहे, कमी असं काहीच नाही घरामध्ये, संतती आहे, संपत्ती आहे, सगळ्या गोष्टी आहेत घरामध्ये, सगळ्या गोष्टी आहेत, कमी असं काहीच नाही. आणि असे असणारे जे ग्रस्त, हवेरी नावाचं गाव आहे त्यांचं. कोणतं गाव? हवेरी. आणि त्या हवेरी गावातील असणारे बाळप्पा, सराफीचा व्यवसाय, सोनं चांदीचा व्यवसाय महाराज. आणि सोनं किती महाग आहे तुम्हाला सध्याच्या काळात माहिती आहे, चांगलं माहिती आहे तुम्हाला. आणि असं सोन्याचा व्यवहार करणारे, सोन्या चांदीचा व्यवहार करणारे, व्यापार करणारे कडगंज श्रीमंत असे बाळप्पा. आणि हे बाळप्पा काय करतायत? 30 वर्ष उत्तम प्रकारचा संसार, खूप छान अशा प्रकारचा संसार, खूप छान संसार. परंतु नंतर सद्गुरू भेटीची तळमळ लागते. सद्गुरू पाहिजे, परमार्थ करावा जीवनामध्ये, सांसारिक गोष्टी सोबत येणार नाही आहेत. आणि म्हणून उबगलेले बाळप्पा महाराज संसार सुख भरपूर घेतलंय. आता संसार दुःख मुळ चौकडे इंगळ, मागच्या कथेमध्ये तुम्ही श्रवण केलं, जास्त उहाप हो पुन्हा करत. उबगलेले बाळप्पा महाराज संसाराला. आणि म्हणतात आता सद्गुरू पाहिजे, कुणीतरी मार्ग दाखवणार पाहिजे, परमार्थाची आता मला कास धरायची, परमार्थाची वाट मला धरायची आहे, कुणीतरी सद्गुरू पाहिजे महाराज. आणि म्हणून फिरत फिरत घरच्यांना सांगितलंय, आता मी कुठेतरी बाहेर कामानिमित्त चाललोय, परंतु कामासाठी नाही महाराज, सद्गुरूच्या भेटीसाठी निघलेले बाळप्पा फिरत फिरत चाललेत. मार्गामध्ये कळालं मुरगोड गावामध्ये जर का जाल, चिदंबर दीक्षितांचं पुण्यस्थान आहे, आणि तिथं गेल्याच्या नंतर हमखास तुमचं काम होईल, तुम्हाला काहीतरी मार्ग मिळेल. मुरगोडला आलेत बाळप्पा महाराज. 3 रात्री राहिलेत महाराज. किती रात्री राहिले? 3 रात्री मुक्काम केलाय. 3 रात्र मुरगोड गावामध्ये बाळप्पा राहत आहेत. कुठून तरी कुणीतरी येईल, एखादा मार्गदर्शन करेल, सद्गुरूंची भेट होईल, काहीतरी तपास लागेल इथे. आणि तेव्हा तिथं कुणीतरी आलं, इच्छाशक्ती जर प्रबळ असेल ना महाराज, माणसाला मार्ग सुचतो. इच्छा असेल तर मार्ग दिसेल. इच्छा पाहिजे मनामध्ये, तीव्र इच्छा. आता सांगितलं, सबसे बडा गुरु और गुरु से बड़ा गुरु का ध्यास. इच्छा पाहिजे मनामध्ये, ध्यास पाहिजे मनामध्ये. ध्यास लागलाय बाळप्पांना, सद्गुरू पाहिजेत. मग मुरगोडला आले. 3 दिवस 3 रात्री मुक्काम. कुणीतरी आलं, सहज आलं, आणि बाळप्पाला सांगून गेलं, महाराज
अक्कलकोट नावाचं गाव आहे जवळच, आणि त्या अक्कलकोट नगरीमध्ये साक्षात श्री दत्त आहेत महाराज, साक्षात श्री दत्त यती रूपाने संन्यासी रूपाने वास्तव्य करतायत, सध्या प्रकट झालेत अक्कलकोट नगरीमध्ये, फार प्रसिद्धी आहे त्यांची. त्या ठिकाणी जर तुम्ही जाल तर नक्कीच तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, तुमची मनातील इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. अनेक लोक जातात अनेक कामना मनामध्ये धरून, अनेक इच्छा मनामध्ये धरून, पण खाली हात येत नाहीत महाराज अक्कलकोटवरून. साक्षात श्री दत्त अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचं अवतार कार्य तिथे चालू. बाळप्पा जा तुम्ही अक्कलकोटला, तिथे तुमचं काम झाल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला मार्ग मिळाल्याशिवाय राहणार नाही. बाळप्पा मनामध्ये विचार करतात, असं साक्षात श्री दत्त, खूप ख्याती, यती स्वरूपाने दत्त महाराज स्वतः दत्त अक्कलकोटला वास करतात. चला मुरगोडला आलो तसं आपण आता अक्कलकोटला जाऊया, आणि अक्कलकोटला गेल्यानंतर आपल्या मनातील विचार नक्कीच त्या ठिकाणी सफल होईल, यशस्वी होईल. सर्व मनोदय आपल्या मनातील त्या ठिकाणी आपला पूर्ण होईल. मनातील शंका कुशंका सर्व संदेह संशय निघून जातील, परमार्थ मार्गातील श्रीगुरूंची कृपा होईल. मनोमन वाटतंय, पक्का निश्चय करतात आता अक्कलकोटला जायचं. बाळप्पा काय म्हणतात, आता अक्कलकोटला जायचं म्हणजे जायचं, आता राहायचं नाही मुरगोडमध्ये जास्त दिवस. तेवढ्यात कुणीतरी एक ब्राह्मण येतो. मोरगोड गावातली गोष्ट बरं, बाळप्पांसोबत घडते, ध्यानात घ्या, गोड कथा आहे स्वामींची. कुणीतरी एक ब्राह्मण ग्रस्त येतात आणि बाळप्पाला सांगायला लागतात, महाराज बाळप्पा मुरगोड गावात राहिले 3 दिवस, खूप साधना वगैरे केली आपण, छान वाटलं. हो म्हटले, ते एक ग्रस्त आले होते आणि मला म्हटले अक्कलकोटला जात, साक्षात श्री दत्त, तिथे गेल्यानंतर तुमचं कल्याण होईल, सद्गुरूंची भेट होईल, मार्ग मिळेल, मार्गदर्शन होईल. ब्राह्मण सुचवतात, अक्कलकोटला कशाला जात आहे, श्री दत्तांचं ठिकाण म्हणजे गाणगापूर. अक्कलकोट त्यावेळेस प्रसिद्ध नव्हतं महाराज. स्वामींचं कार्यकाळ असताना जिवंत देव माणसाला कळत नाही, जिवंत देव माणसाला कळत नाही, समाधीस्थ देव होतो. त्यावेळेस लोक महाराज समाधीला अत्तर लावतील, समाधीला दूध वाहतील समाधीला, आणि जिवंतपणे महाराज एवढ्या हलापेष्ट त्या महात्म्याच्या, त्याला भिक्षा लवकर कोणी वाढत नाही महाराज. अशी संतांची अनेक चरित्र, ज्ञानोबारायांपासूनची चरित्र या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर पाहिले, किती छळ झाला माऊलींचा, भिक्षा वाढत नव्हतं, संन्यासीची मुलं म्हणून किती त्रास झाला. अक्कलकोट तरी काय वेगळे महाराज, अक्कलकोटमध्ये सुद्धा स्वामींना थोडा त्रास झाला, पण स्वामी ते स्वामी, चमत्कार त्यांनी दाखवले म्हणून लोकांना नमस्कार केला. नाठाळाच्या माती हानू काठी, हे ब्रीद जे आहे संतांचं पुरेपूर स्वामींनी पाळलं, आणि म्हणून नाहीतर आतापर्यंतच्या कथा, तुम्ही मागच्या सप्ताहातील काही कथा आहे का, गुजरातचे जे राजे होते त्यांनी जे काही पाठवले होते, यशवंतराव असतील, अजून एक सरदार पाठवले होते, ती कथा तुम्ही श्रवण करा, किती त्रास झाला. अक्कलकोट भक्तगण सगळं सोडून राजवाड्यात राहावं लागलं स्वामींना. राजवाड्यात राहावं लागलं, कारण राजवाड्यात परवानगी लागते, तिथं कोणी येणार नाही त्रास द्यायला. एवढी सहिष्णुता, एवढं सहनशक्ती, तितिक्षा, त्रास प्रत्येक महात्म्याला झालेला, प्रत्येक महात्म्याला जिवंतपणे. आणि म्हणून जिवंतपणे देव कळत नाही महाराज.
आपल्यात राहणारा, आपल्यातील. घरात सुद्धा अशी एखादी व्यक्ती असते, प्रत्येकाच्या घरात असते, पुण्य कमवतात ती, फार देवधर्माचा छंद असतो, फार छंद. ते जर सकाळी उठले काकडा भजन म्हणायला लागले, म्हाताऱ्याला काही कळत नाही, टाळ घेतं, कुटत बसतं. आमच्या झोपा मोडल्यात, पहाडची झोप साखर झोप. आणि नेमकं पहाडची चांगली झोप लागायची, म्हाताऱ्याने टाळ कुटायचा आणि काकडा चालू करायचा. काही बाई बोलतात महाराज. संध्याकाळचा हरिपाठ, बसलं म्हातारा आपलं, त्याला उद्योगच नाही दुसरा. सकाळ झाली संध्याकाळ झालं का तेवढंच उद्योग त्याला. काही बोलतात. कुणीतरी घरामध्ये असतो, पण म्हातारा शांत, तो आनंद घेतो, त्याला काही घेणं देणं नाही. भगवंताच्या भक्तीमधला आनंद त्याला प्राप्त होतो. बस तुम्ही नावं ठेवा किंवा तुम्ही त्याचा गुणगौरव करा, पण ज्यावेळेस हा म्हातारा जातो त्यावेळेस कळायला लागतं की घरामध्ये कुठेतरी अशांती, घरामध्ये कुठेतरी खिन्नता आहे, उदास. कारण भगवत नामामधून जे चैतन्य घरामध्ये असतं ना महाराज, ते आता राहत नाही. आणि म्हणून भगवंताची पूजा करणार, भगवंताची भक्ती करणार कुणीतरी एखादं व्यक्तिमत्व घरामध्ये असतं, कुणीतरी असतं. पण जिवंतपणे कळत नाही महाराज, आणि मेल्याच्या नंतर मग कळतं, अरे म्हातारा हरिपाठ घ्यायचं किती घरात छान वाटायचं. पहाटे मला फशिपला जायचं असायचं महाराज, आमचं म्हातारं सकाळीच उठायचं, त्यांनी टाळ वाजला की मला अलारामची सुद्धा गरज नसायची. टाळ वाजला की मी उठायचो. आणि आता महाराज अलाराम लावला तरी अलाराम बंद करून झोपतो, तरी जाग येत नाही. जिवंतपणे माणसं कळत नाही, जिवंतपणे देव कळत नाही, घरातली माणसं कळत नाहीत, परब्रह्म श्री स्वामी समर्थ कळणं कठीण गोष्ट. ब्राह्मण येतात, सांगतात, कशाला जाता अक्कलकोटला? गाणगापूरला जा. श्री दत्तांचे प्रसिद्ध ठिकाण म्हणजे गाणगापूर, महाक्षेत्र गाणगापूर. आणि गाणगापूरला जा. अरे भाऊ, तेच गेलेत ना दत्त गाणगापूरचे, कर्दळे वनाचं, तेच आले ना पुन्हा श्री स्वामी समर्थ अक्कलकोटला. कळेल तर ना, कळेल तर ना. बाळप्पा, ध्यास लागलेला, कुणी काही सांगेल फक्त ऐकायचं, जायचं कुठेही, काम झालं पाहिजे, मनात एवढाच विचार. तुम्ही अक्कलकोटला जा म्हणता, ठीक आहे अक्कलकोटला जातो. पुन्हा दुसरा ब्राह्मण आला, महाक्षेत्र गाणगापूर, तिथे श्री दत्त आहेत, साक्षात श्री दत्त अक्कलकोटला वगैरे, कोणी काही सांगतं. बरं, गाणगापूरला जाऊ, ठीक, श्री दत्तांचं क्षेत्र आहे गाणगापूर, हो आहे, ठीक आहे, देवबाप्पा तुम्ही सांगताल तसं. अक्कलकोटला नाही जात, आता गाणगापूरला जातो. मग काय करावं लागेल? ब्राह्मणाने सांगितलं, अनुष्ठान करा. गाणगापूरला जाल, अनुष्ठान करा. श्री गुरूंचा स्वप्नामध्ये दृष्टांत होतो, असे अनेक भाविक सांगतात, अनेक भाविकांचा अनुभव आहे. श्रीगुरूंचा दृष्टांत होतो, स्वप्न दृष्टांत होतो, आणि त्या सूचना मिळतील तसं मग पुढचं मार्गक्रमण करा. ईश्वर लीला आहे. आपण म्हणतो हे असं घडलं तसं घडलं, पण महाराज जे घडायचं ते घडतंच. नशीब जिकडं न्यायचं तिकडं नेतच, प्रारब्ध जिकडं न्यायचं तिकडं नेतच. गाणगापूरला माणसं पापक्षालन करण्यासाठी जातात, पाप धुवून जाण्यासाठी जातात. थोडं काहीतरी बाळप्पाच्या चरित्रात पूर्वजन्मातील ह्या जन्मातील काहीतरी उणीव राहिली असेल महाराज. गाणगापूरला सगळं धुवून निघतं, सगळं धुवून निघतं. साफसफाई केंद्र आहे.
तुमच्या नशिबातील दोष, तुमच्या प्रारब्धातील दोष, कुठलेही असू द्या, कसे असू द्या, पितरांचे असू द्या, कुठले जन्म नक्षत्रांचे असू द्या, कुठल्या शांत्या असू द्या, कुठले ग्रहदोष असू द्या, काहीही असू द्या, गाणगापूरला गेलं फ्रेश होतं. सगळे व्हायरस मोबाईलमधले काढून टाकणारे ॲप्स. तसं जीवनातील तुमच्या प्रारब्धातील जेवढे काही व्हायरस, जेवढे काही दोष असतील सगळे डिलीट होऊन जातात महाराज गाणगापूरला गेल्याच्या नंतर. मार्ग दाखवणारे दत्त आहेत, करून घेणारे दत्त आहेत. ब्राह्मणांनी सांगितलंय, एक जण म्हणे अक्कलकोटला जा, एक जण म्हणता गाणगापूरला जा. महाक्षेत्र कोणचं? गाणगापूर. ठीक, गाणगापूरला जातो, अनुष्ठान करतो, स्वप्नात दृष्टांत होईल तसं वागतो. आता विचार बाळप्पाने पक्का केलाय, आता बाळप्पा थांबले नाहीत. बहुधा काय होतं, सांगणारे एवढे मार्गदर्शन करणारे जगामध्ये, आणि यूट्यूबच्या काळात तर असं झालंय, लाव रे तो व्हिडिओ, तो काय सांगतो, हा काय सांगतो. अनेक जण अनेक मार्ग सांगतात, ऐकणारा एकटा असतो, सांगणारे भरपूर, आणि डोक्यामध्ये असा कलह होतो विचारांचा. सगळे मार्ग, सगळे उपाय एकत्र, कशाचाच कशाला मिळ नाही, भ्रमिष्ट होऊन जातो माणूस. विकल्प मनामध्ये तयार होतात, द्विधा अवस्था मनाची होते, हे करू का ते करू, कळतच नाही. म्हणून बाळप्पाला सुद्धा आता वाटलं, अगोदर एक जणांनी अक्कलकोट सांगितलं आणि आता नंतर एक जण गाणगापूर सांगतायत, आता इथं राहायला नको, अजून तिसरा कोणीतरी काहीतरी सांगून जाईल. महाक्षेत्र गाणगापूर आहे ना दत्तप्रभूंचं, आपण पण ऐकले, गुरुचरित्र आपल्याला माहिती. ठीक, आता एकच निश्चय पक्का करायचा, गाणगापूरला जायचं म्हणजे जायचं. हा विचार बाळप्पांनी आता पक्का केला. आणि मुरगोड होऊन बाळप्पा तात्काळ लगेच झटकीपट गाणगापूरच्या दिशेने रवाना झाले. गाणगापूरच्या दिशेने प्रस्थान त्यांनी ठेवलेलं आहे. परमपावन श्री दत्तप्रभूंचं गाणगापूर ठिकाण महाराज, महाक्षेत्र श्री गाणगापूर. बाळप्पा महाराजांचं आगमन त्या पुण्य पावन क्षेत्रामध्ये, गाणगापूर या श्री दत्तांच्या महाक्षेत्रामध्ये, तीर्थक्षेत्रामध्ये बाळप्पा येऊन पोहोचलेत. खूप आनंद वाटला, खूप आनंद. अनेक सेवेकरी होते, दत्तप्रभूंची सेवा करणारे भरपूर सेवेकरी, भरपूर. गाणगापूरला आज एवढी गर्दी असं तुम्हाला वाटतं नाही, पूर्वी काळापासून आहे ती गर्दी. आणि दिवसेंदिवस माझ्या गाणगापूरची ख्याती वाढतच जाणार आहे महाराज, कमी नाही होणार. दुसरा मार्ग नाहीच आहे तुम्हाला. असा दोषहर नाहीच कुठे, टेंबे स्वामी महाराज म्हणतात सप्तशती गुरुचरित्रात. असा दोषहर नाहीच, कुठेच नाही. साक्षात कल्पतरू, तेथील अश्वत्थ, तेथील औदुंबर, तेथील संगम, तेथील अष्टतीर्थ. अनेक सेवेकरी येतात, मनामध्ये कामना धरतात. जिथे भीमा नदी वाहते महाराज, आणि अमरजा, ज्या नदीमध्ये अमृत पडलेले आहे, आणि अमृतापासून जी नदी तयार झाली त्याला म्हणायचं अमरजा. ती भीमेशी संगम करते, आणि भीमा अमरजा संगम आहे तिथे. आणि तिथे त्या संगमावरती भक्तजन स्नान करतात. अमृतामध्ये स्नान आहे महाराज. पृथ्वीवरती एकमेव तीर्थक्षेत्र जिथे अमृत पडलेलं आहे. अमर करतं, अमर जे तीर्थस्थान, जे संगम स्थान, भीमा अमरजा त्याला म्हणतात. अनेक लोक येतात, अनेक कामना आहेत. कुणाला मुलगा होत नाही, कुणी दरिद्री असतात महाराज, पैसाच टिकत नाही, धनसंपत्ती कमी आहे. कोणाकडे धन असतं, संपत्ती असते, मुलं असते, सगळं असतं,
पण सिर सलामत पगडी 50. आरोग्य नाही तुमच्याकडे, रोग आहे तुम्हाला जडलेला, काही असाध्य रोग आहे, असाध्य. शंकरराव मागच्या कथेतील आठवा तुम्ही, शंकरराव गाणगापूरला गेले होते ना, त्या शंकररावांचे चरित्र कथा आहे का? म्हणून दत्तगुजचं एक वैशिष्ट्य आहे महाराज. दत्तगुज वाहिनीवरून जे तुम्ही व्हिडिओ ऐकता, स्वामींची कथा जी ऐकता, ती कंटिन्यू ऐका, सलग ऐका, म्हणजे तुम्हाला सगळे विषय कळतील. थोडंसं एक वाक्य बोललो की सगळं क्लिक होईल डोक्यामध्ये, सगळं असं समोरासमोर असं प्रत्यक्ष ते चित्र उभं राहील, सगळ्या संकल्पना क्लिअर होतील, स्पष्ट होतील. मागची व्हिडिओ तुम्ही पहा, मागचा सप्ताह तुम्ही ऐका, म्हणजे तुम्हाला आजच्या कथा कळतील. आजच्या कथा कळण्यासाठी मागच्या कथा ऐकणं महत्वाचे आहेत. शंकररावांची कथा ऐका. रोगी जन आहेत, आरोग्यासाठी गाणगापूरला येतात, मनात कामना आहे, मनात कामना आहे. मग गाणगापूरला येऊन काय करतात महाराज? ते काहीच करत नाहीत. औदुंबर वृक्ष आहे तिथे, त्याला प्रदक्षिणा करतात. अश्वत्थ वृक्ष त्याला प्रदक्षिणा करतात. कोणी ब्राह्मणांना भोजन देतं, अन्नदान करतं महाराज. कोणी केळी वाटतं, कोणी पेढे वाटतं, कोणी लाडू वाटतं, कोणी खडी साखर वाटतं. मिळेल ते येणारा जो कोणी दत्त भक्त त्याला वाटत राहा. गाणगापूरला उपाशी मारायचं कामच नाही, एकच दत्त क्षेत्र आहे जिथं माणूस उपाशी मरत नाही महाराज. काही काही ठिकाणी आम्हाला विकत अन्न घेऊन खावं लागतं, पण गाणगापूर असं क्षेत्र आहे तिथं भिक्षा मागायला जाणं हा नियम आहे, मधुकरी मागणं नियम आहे. आणि तो जर नाही मागितला तर गाणगापूरचा आनंदच येत नाही तीर्थयात्रेचा. उपवासी माणूस राहतच नाही. बदामाच्या पानांचं द्रोण तिथं विकायला असतं. खूप आनंद आहे त्या माधुकरीमध्ये. प्रदक्षिणा करतात, कोणी गंगा स्नान करतं, कोणी ब्राह्मणांना भोजन देतं, कोणी दंडवत घालतं, शिरसाष्टांग दंडवत, कोणी नमस्कार करतं दत्तप्रभूंना, कोणी भजन करतं, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अहो रात्र दत्तप्रभूंची सेवा, रात्र रात्र जागून दत्तप्रभूंची सेवा, औदुंबराची प्रदक्षिणा, संगमेश्वराची सेवा, संगमावरती माध्यान्हकाळी गाणगापुरातील गावातील आरती. अशी गाणगापूरची जी दत्त सेवेकरी आहे नित्य नियमाने 2 प्रहर मधुकरी मागतात महाराज आणि आपला निर्वाह चालवतात. गाणगापूरला गेलं उपवाशी मारायचं कामच नाही. आताच तुम्हाला सांगितलं, एवढा आनंद त्या मधुकरीमध्ये. गाणगापूरचा नियमच आहे, मधुकरी मागितली तर गाणगापूरची यात्रेचा आनंद. आणि गाणगापूरला गेले आणि मधुकरी नाही मागितली, कशाला गेलास बाबा? अर्धवट आनंद. घासभर जर मिळालं ना, फक्त घासभर, पण 2 भाकरी खाण्याचा आनंद त्या माधुकरी येते महाराज. घासभर भिक्षा मिळू द्या माधुकरी, दत्तप्रभूंची भिक्षा. भवती भिक्षाम दे. एवढसा भात, थोडंसं वरण, त्याच्यावरती थोडंसं काहीतरी मिष्टान्न, लाडू पेढे काय असतील ते, एखादा केळी. तिथे ज्या ठिकाणी दत्त महाराज भिक्षेसाठी जायचे ती ब्राह्मणांची घरं ठरलेली आहेत गाणगापूरची, आणि ते अन्नदान करतात माधुकरीची. दुपारी 12-12:30च्या दरम्यान दत्तप्रभूंची आरती गावामध्ये असते आणि त्यावेळेस एकच झुंबड माधुकरी घेण्यासाठी. आरती नाही भेटली तर जमेल महाराज, पण माधुकरी दत्तप्रभूंची मिळाली पाहिजे. हा भाव प्रत्येक भक्तांच्या अंतःकरणामध्ये असतो. आनंदच तेवढा आहे, आनंदच तेवढा आहे त्या माधुकरीमध्ये. जन्मोनी जन्मचे पुण्य लागतं त्यावेळेस गाणगापूरची यात्रा घडते आणि त्यावेळेस माधुकरी मिळते महाराज. केव्हा केव्हा असं होतं
50 लोक घेऊन आपण गाडी करून घेऊन जातो गाणगापूरला. नेणारा जो असतो ना त्याला वाटतं मी फार पुण्याचं काम केलंय महाराज, फार पुण्याचं काम केलं. मी 50 जणाला गाणगापूर यात्रा घडवली. सगळेजण माधुकरीला जातात. कधी कधी असं घडलं असेल कोणातरी सोबत, असं घडतं केव्हा केव्हा. 50 जणाला मी गाणगापूरची यात्रा करायला घेऊन चाललो. फार पुण्य मला मिळालं. फार माझ्यासारखा दत्तप्रभूंची यात्रा करवून घेणारा पुण्यवान जगात नसेलच असं वाटतं केव्हा केव्हा. अहंकार, थोडंसं गर्व वाटतं, छाती फुगते माणसाची. माधुकरी मागायला सगळेजण जातात, सगळ्यांना प्रसाद भेटतो, पण जो नेणारा असतो नाही मिळत त्याला प्रसाद. होतं केव्हा केव्हा असं. का नाही मिळत? ते ज्या भावनेने आलेले असतात त्या भावनेने तू गेलेला नसतोच बेड्या. नेलेस एवढे भक्त, गोष्ट खरी, पण अहंकाराने फुलून नेलेस. तुझ्यामुळं घडलं, श्रेय तू लाटतोयस, प्रसादास पात्र नाही. इथे नम्रता लागते. दत्तप्रभूंची काठी पडते पाठीत, पण कळत नाही महाराज. असं ते पवित्र क्षेत्र आहे गाणगापूर. तिथे शासनही होतं आणि दत्तप्रभूंचा कृपा प्रसादही मिळतो. दोन्ही गोष्टी आहेत तिथे. चुकीला शासन, त्यातून शिक्षण आणि मन कृपादान, अशी त्रिसूत्री असणार गाणगापूर क्षेत्र. आणि मधुकरी मागण्यात खूप आनंद गाणगापूरचा. मधुकरी मागावी, मधुकरी खावी, खूप आनंद गाणगापूरच्या मधुकरीमध्ये. 2 प्रहर मधुकरी मागतात आणि काय भेटेल त्याच्यावरती उदरनिर्वाह करणारे अनेक दत्तसेवेकरी त्या गाणगापूर गावामध्ये, गाणगापूर महाक्षेत्रामध्ये बाळप्पा महाराज पाहतायत. खूप आनंद वाटतो बाळप्पा महाराजांना ते संपूर्ण भक्तिमय वातावरण पाहून. बाळप्पा त्या गाणगापुरात येऊन पोहोचलेले आहेत आणि ते पवित्र स्थान पाहून त्यांना खूप मनोमन आनंद वाटलाय महाराज. श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे चरण पाऊले, चरण पादुका, निर्गुण पादुका ज्या गाणगापूर क्षेत्रामध्ये आहेत त्या ठिकाणी बाळप्पा गेलेले आहेत. प्रेमभावाने, नम्र पद्धतीने त्या दत्तप्रभूंच्या चरणावरती नतमस्तक होत आहेत, नमस्कार करतात, अभिवादन करतायत. श्री गुरुदेव दत्त. गाणगापूरची यात्रा आहे बरं आजच्या कथेमध्ये. तुम्ही भाग्यवान आहेत, ऐकताय स्वामींची कथा, ऐकताय स्वामींची कथा, पण आज यात्रा मात्र करताय गाणगापूरची महाराज. फार पुण्य आजच्या कथेत, फार पुण्य. आज गाणगापूर दत्तगुजवरतीच होऊ शकतो बरं. ही स्वामींची कृपा आहे आपल्यावरती आणि म्हणून होऊ शकतं. मलाही घडते तुमच्यामुळंच आणि तुम्हालाही घडतं स्वामींमुळे, माझ्यामुळं नाही बाबा. आम्ही कोण कुठालचे हो, कोणत्या झाडाचा पाला. प्रभूंची कृपा आणि म्हणून सगळ्या गोष्टी चालल्यात दत्तगुजवरती. गाणगापूरची यात्रा घडते आज. स्वामींची कृपा आहे आपल्यावरती बरं. आजच्या कथेमध्ये बाळप्पा महाराज त्यांची कथा आहे आणि या बाळप्पा महाराजांमुळे स्वामींची कथा आणि स्वामींच्या कथेमध्ये गाणगापूर यात्रा. खूप आनंद आहे आजच्या कथेत. गाणगापूरला जायचं ना, यात्रा करायची ना, अष्टतीर्थ करायचे, माधुकरी घ्यायची ना, तुम्हाला प्रसाद घ्यायचा ना. आजची कथा आहे का. बाळप्पा पोहोचले गाणगापुरात. खूप आनंद झाला, खूप आनंद झाला. निर्गुण पादुकाचं दर्शन घेतले, संगमावरती गेलेत आणि नित्यक्रमच आता बाळप्पाने ठरवून टाकला. जोपर्यंत कृपा होत नाही, ब्राह्मणाने काय सांगितलं, अनुष्ठान कर. श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा स्वप्नामध्ये दृष्टांत होईल, त्यानुसार तू पुढचं मार्गक्रमण कर, पुढचा मार्ग तू धर. आता अनुष्ठान करायचं गाणगापूरला. जोपर्यंत श्रीगुरूंची कृपा होत नाही, जोपर्यंत स्वप्न दृष्टांत होत नाही,
तोपर्यंत बाळप्पाने आता ठरवलंय, सकाळी प्रातकाळी भल्या पहाटे उठायचं, संगमावरती भीमा अमरजीचा संगम आहे महाराज, तिथे स्नान करायचं, जप करायचा, ध्यान करायचं प्रभूंचं, आणि दुपारी माध्यान्हकाळी 12 वाजता गावामध्ये जायचं, सेवेकरांबरोबर माधुकरी मागायची, भोजन झाल्यानंतर पुन्हा संगमावरती यायचं, माध्यान्ह काळाचं स्नान करायचं, संध्या करायची, पुन्हा जप ध्यान करायचं, दिवस मावळ की संध्यावंदन करायचं. आणि त्या काळी महाराज गाणगापूर एवढं प्रगत नव्हतं, संगमावरती एवढी व्यवस्था राहण्याची वगैरे नव्हती. आता भरपूर व्यवस्था आहे, आता भक्तांना त्रास नाही. परंतु एवढे ध्यास असणारे भक्त दत्तप्रभूंना मिळत नाही. असं पण सुखसुविधा भरपूर आहे, पण बाळप्पासारखे ध्यास असणारे क्वचित भक्त गाणगापुरात. बाकीची गोष्टी तुम्हाला सगळ्या माहिती, त्या कथेतील विषय नाही. कलियुग वाढत चाललंय, त्याचा प्रभाव दिसणारच. आणि म्हणून पूर्वीच्या काळी सुविधा नव्हत्या, काही नव्हतं, पण ध्यास घेऊन जाणारे बाळप्पासारखे भरपूर सेवेकरी. रात्री आरामाची व्यवस्था नाही, झोपण्याची व्यवस्था नाही, राहण्याची व्यवस्था नाही, आणि अशा वेळेस गावामध्ये मुक्कामी यावं लागायचं. आणि मग रात्री ती पालखी वगैरे निघायची, दर्शन वगैरे स्वामींचं घ्यायचं आणि त्या ठिकाणी आराम करायचं, गाणगापुरामध्ये गावात येऊन. असं ते नियोजन असायचं पूर्वीच्या काळात. आणि ते बाळप्पाने दिनचर्याच बनवली. सकाळी उठायचं, पहाटे उठलं, संगमावर स्नान करायचं. अष्टतीर्थ आहेत महाराज गाणगापूरला. थोडंसं सांगतो तुम्हाला गाणगापूर महात्म्य. अष्टतीर्थ आहेत आणि त्याची गोड अशी कथा. गाणगापूर महात्म्य नावाचा जो काय अध्याय आहे गुरुचरित्राच्या शेवटी मला वाटतं 49 की 50 असा काहीतरी क्रमांक आहे गाणगापूर महात्म्य. आणि त्याच्यामध्ये सिद्ध सरस्वती खूप छान सांगतायत. सिद्ध मुनी सांगतायत नामधारकाला. नामधारक विचारतायत, का हो सिद्ध मुनी, गाणगापूरचं काय महात्म्य एवढं श्री गुरूंनी स्वतःच आवडीचं ठिकाण म्हणून ज्या गाणगापूरला निवडलं, का हो गाणगापूरचं काय महात्म्य, काय ह्या संगमाचं काय महात्म्य. इथे अष्टतीर्थ सांगितले, काय महात्म्य काय ह्या गाणगापूरचं. त्यावेळेस सिद्धमुनी जे नामधारकाला सांगतात ती कथा तुम्हाला थोडीशी मी सांगतो. ती कथा आहे का, गाणगापूरला पूर्वी गंधर्वपूर असं म्हणायचं. आणि ज्यावेळेस जालंधर नावाचा राक्षस आणि भगवान शिवांमध्ये युद्ध झालं, त्यावेळेस भगवान शिवांनी अमृत कलशातील जे काय अमृत आहे, तर ते अमृत सगळ्या देवांवरती शिंपडलं, देवांना जिवंत केलं आणि नंतर ते युद्धामध्ये जालंधराला हरवतात. आणि ते अमृत, थोडंसं अमृत, त्या कलशाच्या बुडाला राहिलेलं थोडंसं अमृत ज्या नदीमध्ये पडलं, ती नदी ही अमरजा. आणि म्हणून अमृताची नदी, तिथं अमृत आहे. भीमा अमरजामध्ये जो स्नान करतो तो मेलेला जरी असला तरी जिवंत होतो. अशा अनेक कथा गुरुचरित्रात आहेत. मरायला लागलेत रोगाने, मरायला लागलेत दुःखाने, दारिद्र्याने. माणसं फक्त जीव गेल्यानेच मरतात असं नाही, काही काही जिवंत मढे असतात, जिवंत प्रेत असतात आपल्याकडे. पैसा नाही, रोगीजन, मुलंच नाही, अशी जिवंत प्रेत, जिवंत मढे आपण दिनचर्यामध्ये अनुभवत असतो रोजच्या. असे मिळत असतात, भेटत असतात. त्यांच्यामध्ये जीव ओतण्याचं काम, त्यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने चैतन्य ओतण्याचं काम जी गंगा करते,
त्या गंगेचं नाव आहे अमरजा. आणि ती गाणगापुरातून वाहते, भीमेशी संगम करते. आणि तिथे षटकुल तीर्थ आहे महाराज. कोणतं तीर्थ आहे? षटकुल तीर्थ. प्रयाग राज ज्याला म्हणतात, त्या प्रयागासारखं पुण्य त्या ठिकाणी स्नान केल्यानंतर मिळतं, त्याला मानतं षटकुल तीर्थ. पुढे गेलात तुम्ही की नरसिंह तीर्थ लागतं. आणि त्या तीर्थात स्नान करून महाराज अश्वत्थाला प्रदक्षिणा करा. मल्लिकार्जुन संगमेश्वर म्हणजे साक्षात मल्लिकार्जुन आहे, जे दत्तप्रभूंचं पुढे मंदिर आहे. आणि मागच्या बाजूला जे संगमेश्वराचं मंदिर आहे, ते मल्लिकार्जुनाचं ठिकाण अर्थात ते संगमेश्वर आहे. आणि तिथे तुम्ही जर भगवान शिवांचं नामस्मरण केलं, आराधना केली, जल अर्पण केलं, बिल्वपत्र अर्पण केलं, नंदीच्या त्या शिंगामधून असं दर्शन जर घेतलं, तुम्हाला श्रीशैलमला जाण्याची गरज नाही. गाणगापूरला गेले, संगमेश्वराचं दर्शन घेतलं महाराज, श्रीशैलम यात्रा घडली, मल्लिकार्जुन प्रसन्न झाले. गाणगापुरात ते ठिकाण आहे. पुढे चालत गेले, भस्माचा डोंगर लागतो, बरोबर ना. परशुरामाने यज्ञ केला, इतका मोठा यज्ञ, त्या यज्ञाची रक्षा, त्या यज्ञाचा भस्म इतका मोठा डोंगर तयार झाला महाराज. आणि तिथे गेल्याच्या नंतर अनेक दुष्ट शक्ती ज्या आहेत, नकारात्मक ज्या ऊर्जा आहेत, त्यांना मुक्तीचं साधन म्हणजे भस्माचं डोंगर. तिथून भस्म आणतात सगळे, थोडा थोडा आणत जा. भस्माचा डोंगर खालास करून टाकला, आता ते खदान झाली, इतका भस्म नेला लोकांनी. ऐतिहासिक वारसा आहे तो आपल्या दत्तप्रभूंचा, आपण जपलं पाहिजे, त्याला कळत नाही. त्या भीमा अमरेच्या संघामध्ये आंघोळ करतात, कपडे सोडा, असं कुठेही गुरुचरित्रामध्ये वर्णन केलं नाही. पण काय असेल, कपडे सोडतात, प्रदूषित करून टाकतात, गंगामाया प्रदूषित करून टाकतात. वंगाळाना वास येतो महाराज तिथे. आपल्या गैरकृत्यामुळे, आपल्या अस्वच्छतेमुळे, आपल्या मनातील चुकीच्या कल्पनेमुळे पवित्र ठिकाण आम्ही गलिच्छ करतो महाराज. पुण्य नाही मिळणार, पाप लागेल, पाप. त्या संगमावरती स्नान केल्याच्या नंतर हा घाणेरडा प्रकार जर आपण करत असू, आपले कपडे जर आपण जर सोडून देत असू आणि तिथे जर अस्वच्छ वातावरण जर तयार करत असू, तर जी अमरजा आहे, ज्या अमरजा संगमामध्ये, भीमा अमरजा संगमामध्ये स्नान केल्याच्या नंतर रोग जातात असं म्हणतात ना. तर आपल्या चुकीच्या प्रवृत्तीमुळं रोग व्हायला लागतील महाराज. फार मोठी शोकांतिक आहे. आणि म्हणून गाणगापूरची व्हिडिओ सुद्धा काही काही लोकांनी प्रसिद्ध केली. चुकीची गोष्ट आहे. तोंडाने सांगा असं करू नका, परंतु दाखवू तरी नका. आपले तीर्थस्थान आहेत ते, आणि आपणच जगाला सांगतो की ते अस्वच्छ करणारे आपणच. मध्यंतरी तुळजापूरचं सुद्धा गाजलं होतं प्रकरण, ते परड्या माळ्या कुठं टाकायचे. देवस्थान आपली आहेत. आपलं घर जसं आपण स्वच्छ ठेवतो, तसं देवस्थान सुद्धा स्वच्छ ठेवणं आपलं कर्तव्य. आणि म्हणून दिवे सोडतात नदीमध्ये, संगमामध्ये, त्या गंगा पात्रामध्ये, काठावरती दिवे लावा असं सांगितलंय, सोडून द्या असं नाही सांगितलं महाराज, प्रदूषण होईल. आणि म्हणून स्वच्छता जिथे असते तिथे लक्ष्मी वसत असे, असं आपल्याकडं संतांनी सांगून ठेवले. आणि म्हणून स्वच्छता कशी करावी आपल्याला कळत नाही, आणि म्हणून गाडगेबाबांचा अवतार झाला, तरी आपल्याला कळत नाही. हे दुर्दैव आहे आपलं. आणि म्हणून भस्माचा डोंगर सुद्धा तसाच खांदून खांदून खांदून, किती भस्म न्यावा, किती न्यावा. अरे आपल्या दत्तप्रभूंचं, आपल्या दैवताचं ऐतिहासिक ते ठिकाण आहे, त्याचं जतन आणि संवर्धन करणं आपलं कर्तव्य आहे. आणि त्या अनुषंगाने आपण प्रत्येकाने त्याचं जतन केलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे. आणि म्हणून आजही भस्माच्या डोंगरावरती गाणगापूरला ज्यावेळेस तुम्ही जातात, लोक असे ते झोपड्या करून राहतात महाराज, झोपड्या करून राहतात, भिक्षा मागतात. तिथे 4, 2, 10, 5 रुपये काय मिळतात त्याच्यावरती उदरनिर्वाह करतात. शिकले सवरलेली माणसं चपला घालून जातात त्या भस्माच्या डोंगरावर, पण ते लोक सांगतात अरे अडाणी आहेत, शिकलेली नाहीत, निरक्षर आहेत, पण ते सांगतात पवित्र डोंगर आहे हा, भस्माचा डोंगर आहे, परशुरामाने यज्ञ केलं, पवित्र भूमी, चपला इकडे काढा,
ते सांगतात, आठवण करून देतात. आणि इकडे हे पारायण करणारे स्वतःला दत्तभक्त म्हणून स्वतःला मिरवणारे चपला घालून जातात महाराज. तिथे चिप्स पुढे खातील, काही शिदोऱ्यासोबत नेतील, प्लॅस्टिक नेतील, टाकून देतील, अस्वच्छ वातावरण करतील. आम्ही दत्तप्रभूंची यात्रा करून आलो, फार पुण्य कमावलं. अरे पाप कमावलं असं डोंबल्यावरती. गाणगापूरला गेला आणि घाण करून आला, स्वच्छ नाही झाला. आधी स्वच्छतेची सवय लावा. मन स्वच्छ म्हणा, पाप धुवून जाणे लांबच्या गोष्टीत महाराज. आधी आपलं कर्म स्वच्छ करा, आपलं कार्य स्वच्छ करा, आपलं जीवन स्वच्छ करा. गाणगापूर यात्रा. भस्माच्या डोंगरावरती जाल, चपला घालून जाऊ नका, प्लॅस्टिक नेऊ नका. चिप्स पुडे असतील, कुरकुरे असतील, बिस्किट असतील, कुठेही काही असे टाकून देऊ नका. संगमावरती जाल, कपडे सोडून देऊ नका. कुठल्याही अभ्यासकाने माझ्याकडे यावं, तत्वचिंतकाने माझ्याकडे यावं, ज्याने फार अभ्यास केला दत्त संप्रदायाचा, आणि त्याने मला दाखवावं गुरुचरित्रात अशी एखादी ओवी की त्याच्यामध्ये सांगितलंय अंगावरचे वस्त्र गंगेमध्ये सोडून द्या. प्रबोधन होणं गरजेचं आहे महाराज. प्रबोधन फार महत्वाची गोष्ट आहे. प्रबोधन फार महत्वाची गोष्ट आहे. प्रबोधन आजच्या काळाला ती गरज आहे. आणि म्हणून थोडं सांगतो, थोडंसं कडवट वाटेल, पण ती करणं काळाची गरज आहे. आणि म्हणून नरसिंह तीर्थे, मल्लिकार्जुन, श्रीशैलमचं पुण्य तिथं मिळतं. त्यानंतर भस्माचा डोंगर आहे, त्या भस्माच्या डोंगरावरती गेल्याच्या नंतर परशुरामाने जिथे येत नाही केला, तर ती पवित्र भूमी, त्याचं दर्शन आम्ही घ्यावं. तिथील थोडासा चिमूटभर भस्म आम्ही घरी आणावा. त्यानंतर पुढे गेल्याच्या नंतर श्री दत्तप्रभूंचा विश्रांती कट्टा आहे. दत्तप्रभू जिथे विसावा घ्यायचे, कारण दत्तप्रभूंचं वय, श्री गुरु नरसिंह सरस्वतींचं वय त्या काळी जवळपास 70 ते 80 होतं महाराज. आणि ह्या वयामध्ये साहजिकच मानवी देह येतो, जरी भगवंत असले, परंतु पृथ्वी तलावरती आल्याच्या नंतर सर्वसामान्य मानवी देहाला जे कष्ट होतात किंवा जे नियम लागू असतात, ते नियम भगवंत जरी असले देहधारी तरी त्यांना ते लागू असतात महाराज. आणि म्हणून गावातून संगमावरती दररोज यायचे श्रीगुरु अनुष्ठानासाठी, तर चालून चालून थाकायचे. आणि म्हणून ते जिथे थांबायचे ते ठिकाण म्हणजे विश्रांती कट्टा. आणि तिथे सुद्धा पादुका आहेत, दर्शन घ्या. पुढे निघाले, पुढे भागीरथी तीर्थ, एक शेतामध्ये भागीरथी तीर्थ, तिथं कुंड आहे, मणिकर्णिका कुंड, काशीच शेतामध्ये येते. आणि आताच्या काळात तिकडे शेतात जाणं होत नाही बऱ्याच जणांना, म्हणून त्या नदी पात्राच्या शेजारी एक छोटंसं मंदिर बांधलेलं आहे. अहिल्यानगरचे जे क्षीरसागर महाराज आहेत, त्यांनी जीर्णोद्धार केलेला आहे. आणि नदीच्या त्या काठावरतीच, त्या भीमा नदीच्या काठावरती, गंगेच्या काठावरती सुंदर असं मंदिर बांधून तिथेच भागीरथी तीर्थ म्हणून बरेच जण सध्याच्या काळामध्ये स्नान करतात, दर्शन घेतात, भगवान शिवांना जल अर्पण करतात. काशी महात्म्य महाराज. काशीला जाणं होत नाही माणसाला, भागीरथी तीर्थ जाणं होत नाही, मणिकर्णिका कुंड पाहणं होत नाही. श्री गुरूंनी सगळे तीर्थ त्या गाणगापूर गावामध्ये आणून ठेवले, गाणगापूर क्षेत्रामध्ये आणून ठेवले. मणिकर्णिका कुंड, भागीरथी तीर्थ, काशीचं महात्म्य ज्या ठिकाणी, त्याला भागीरथी तीर्थ म्हणायचं. पुढे जाल तर पापविनाशी तीर्थ लागतं महाराज. कोणतं तीर्थ? पापविनाशी, पापच राहत नाही. भगवान श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची जी बहिणी आहे, तर त्या बहिणीला अंगावरती कुष्ठरोग होता. फार मोठी कथा आहे. आणि तो कुष्ठरोग मावळण्यासाठी काय उपाय करावा, याचा परिहार कसा होईल? श्री गुरु म्हटले, मी ज्यावेळेस गाणगापूरला जाईल ना माझं कार्य करण्यासाठी, त्यावेळेस तू रत्नाई त्यांच्या बहिणीचं नाव, त्यावेळेस तू गाणगापूरला ये, मग मी तुला सांगेल काय करायचं. श्री गुरूंचं कार्य चालू झालं. रत्नाईला आठवलं,
माझा यतिवेशधारी जो भाऊ आहे, ज्याने 8 वर्षाच्या काळामध्ये काशी यात्रा केली, संन्यासी दीक्षा घेतली, ज्यांचं नाव श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज आता गाणगापूरला गेलेत, माझ्या भावाची, माझ्या यतिवेशधारी त्या पुण्यात्म्याची मी आता भेट घेते. रत्नाई गेली आणि श्री गुरुना म्हणते, तुम्ही म्हणाले होते स्वामी महाराज, तुम्ही म्हणाले होते मी ज्यावेळेस गाणगापूरला जाईन त्यावेळेस तू माझ्याकडे कुष्ठरोगाचा, अंगावरचे जे कोड आहेत, पांढरे चट्टे असतात, पांढरे कोड असतात, जातच नाही, फार विद्रूप दिसतात. गोऱ्या अंगावरती जास्त नाही फरक पडत, काळे शरीरावाले जे आहेत, काळा रंग ज्यांचा आहे थोडासा, त्यांच्या अंगावरती पांढरा कोड फार बेढम दिसतो, फार विद्रूप दिसतो महाराज. आणि मग असे लोक, त्यांच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे पापविनाशी तीर्थ. रत्नाईला सांगितलं दत्तप्रभूंनी, श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी 3 रात्री इथे मुक्काम कर, 3 दिवस त्या ठिकाणी स्नान कर, तुझा कुष्ठरोग बरा होईल, तुझे पांढरी अंगावरती चट्टे पट्टे निघून जाते. ती मी सांगत नाही महाराज, ही कथा आहे, ही कथा आहे. जे कथेत ते मी तुम्हाला सांगतो, हे माझ्या मनाचं काही नाही, गुरुचरित्र वाचा कळेल. आजही लोक त्या ठिकाणी जातात, 3 रात्री स्नान करतात, पापविनाशी तीर्थामध्ये अंगावरचे चट्टे पट्टे काय असतील, चर्मरोग, अंगावरचे पांढरे कोड निघून जातात महाराज, निघून जातात. पापविनाशी तीर्थामध्ये स्नान करा, अंगावरचे कोड जातात. दत्तप्रभूंची कृपा आहे, अनुभव आहे. त्याच्यामागे काय विज्ञान, काय श्रद्धा, काय अंधश्रद्धा मला माहीत नाही महाराज, पण श्रद्धा ठेवल्यामुळे अनेकांचा अनुभव आहे. असेल कोणाला तर अनुभव घ्या. पापविनाशी तीर्थ, पुढे गेल्याच्या नंतर कोटी तीर्थ, त्या कोटी तीर्थामध्ये आंघोळ केली. जम्बूद्वीपामध्ये, भारतवर्षामध्ये जेवढे काही तीर्थ आहेत त्या सगळ्या तीर्थाचं पुण्य एका ठिकाणी आंघोळ केल्यावर मिळतं, त्याला म्हणायचं कोटी तीर्थ. गाणगापूर क्षेत्रामध्ये पुढे गेला तर रुद्रपाद तीर्थ आहे, आणि रुद्रपाद तीर्थ तिथे गयेचं स्नान केल्याचं पुण्य महाराज. गया, पितृगया, मातृगया तुम्ही ऐकलं असेल, उत्तर प्रदेश, बिहार वगैरे त्या भागामध्ये आहेत. आणि तिकडे इतका लांब कशाला जायचं, गाणगापूरला जा ना, रुद्रपाद तीर्थ स्नान करा. गया स्नानाचं पुण्य, गया स्नानाचं पुण्य. एक कथा अशी आहे रुद्रपाद तीर्थाचं. धनकवडीचे शंकर बाबा सगळ्यांना माहिती आहेत, आणि धनकवडीचे शंकर बाबा गाणगापूरला गेले, आणि तेथील पुजाऱ्याने ते म्हणले, आता शंकर बाबा ते साक्षात दत्तच, साक्षात दत्त महाराज, नाथपंथी शंकर बाबा दत्त साक्षात. आणि गाणगापूरच्या पुजाऱ्यांना म्हटले, मला निर्गुण पादुक्यांचं दर्शन घ्यायचं, जाऊ द्या मंदिरात गाभाऱ्यात. पुजाऱ्याने मज्जाव केला, आतमध्ये जाता येत नाही, सोहळा असतो, सोहळ्याशिवाय आम्ही आतमध्ये सोडत नाही, नियम आहे गाणगापूरचा, सोहळ्याने दर्शन घ्या. शंकर बाबा नाही जाऊ देत, नको जाऊ देऊ. रुद्र घाटावर आली, हे रुद्रपाद तीर्थ त्याला म्हणायचं. रुद्रपाद तीर्थ गाणगापूर गावाच्या अगदी लगतच, जवळच आहे. गाणगापूर 2-4 गल्ल्या जर गावातील सोडल्या केलं की रुद्रपाद तीर्थ येतं, गावाला खेटूनच रुद्रपाद तीर्थ. गावाच्या बाहेर आले, रुद्रपाद तीर्थ जे आहे, जिथं गयेचं पुण्य सांगितलं श्री गुरूंनी, आणि त्या ठिकाणी शंकर बाबा येऊन बसले रुद्र घाटावरती, रुद्रपाद तीर्थावरती. पुजारी इकडे पूजा चालू, श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज निर्गुण पादुका, गावातील फुले वाहतात,
पादुकांवरती फुल गायब होत आहे महाराज. नैवेद्य दाखवतात, नैवेद्य गायब होत आहे महाराज. हार घालतायत श्री गुरूंच्या निर्गुण पादुकावरती, गायब होतोय महाराज, दिसतच नाही. अदृश्य. फुल ठेवलं अदृश्य, हार घातला अदृश्य, अगरबत्ती लावली लावून ठेवली अदृश्य, दिवा वावळलाय अदृश्य. पंचोपचार पूजा, षोडोपचार पूजा, अभिषेक करते निर्गुण पादुकाचा, पाणी जातंय कुठं तपासच नाही. रुद्रपाद तीर्थावरती कुणीतरी एक गाणगापुरातील गृहस्थ असाच गेलेला आणि शंकर बाबा असे बसलेले. तो बऱ्याच वेळेस असं पाहतोय कुणीतरी एक व्यक्ती तिथे बसला, वेडसर व्यक्ती, आपला सर्वसाधारण शंकर बाबांचं जीवनचरित्र ऐकायचं आहे आपल्याला. भविष्यामध्ये नक्की आपण श्रवण करणार आहोत. शंकर बाबा बसलेले, सर्वसाधारण वेशभूषा शंकर बाबाची. वेश असावा बावळा, अंगी असाव्या नाना कळा. दासबोध ज्ञानेश्वरी याच्यातून घडलेलं जीवनचरित्र शंकर बाबांचं, श्री स्वामी समर्थांची कृपा, दत्त चैतन्य या हृदयचे त्या हृदय झालेलं ते शंकर महाराज बसलेले रुद्रपाद तीर्थावरती. आणि एक गृहस्थ गाणगापुरातील त्या रुद्रपाद तीर्थावरती चाललेला. पाहतो तर काय, फूल येते शंकर बाबांच्या डोक्यावर पडते, पाणी येते शंकर बाबांच्या डोक्यावरती पडते. अरे कुठून येते? हार येतोय शंकर बाबांच्या गळ्यामध्ये पडतो. अरे येतोय कुठून? दिसत तर काहीच नाही, घालत तर कोणीच नाही. शंकर बाबा आपले बसलेले. सांग कोणाला? याला वाटतं काहीतरी चमत्कार आहे, काहीतरी जरा विचित्र प्रसंग आहे, काय भूत वगैरे तर नाही. पळत पळत जातो गाणगापूरच्या मंदिरामध्ये, गावातील त्या निर्गुण पादुकाच्या मंदिरामध्ये, आणि पुजाऱ्याने सांगतो, महाराज बाहेर आहे. पुजारी बाहेर आहे. म्हटलं अरे पूजा चालू आहे आतमध्ये. ते सोडून द्या, बाहेर या पहिले. झालंय काय? अहो ते रुद्रपाद तीर्थावरती कुणीतरी महात्मा एक सत्पुरुषी बसलेले आहेत, सर्वसाधारण वेश आहे, बावळा वेश, दिसायला एकदम सर्व वेडसर व्यक्तीसारखे दिसत आहेत. त्याच्या डोक्यावरती फुल येऊन पडते, पाणी येऊन पडते, अगरबत्ती, दिवा, हार, अभिषेकाचं पाणी, वाहत तर कोणीच नाही पण येऊन तर पडते. पुजारी अवाक झाले, पुजारी आश्चर्यचकित. अरे आम्ही इथे फुल वाहतोय, ते अदृश्य होते, हा सांगतोय तिथे येऊन पडते. चला चला आपण पाहूयात कोण आहे नेमकं. पुजारी वगैरे सगळं धावत पळत सुटतात रुद्रपाद तीर्थावरती. आणि रुद्रपाद तीर्थावरती गेल्याच्या नंतर हे महात्मे असे बसलेले शंकर महाराज, डोक्यावरती फुल, डोक्यावरती जलाभिषेक, डोक्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे पुष्पगुच्छ, गळ्यामध्ये पुष्पांचा हार, समोर अगरबत्ती आहे, धूप आहे, दिवा आहे, निरांजन. ब्राह्मण जाऊन पाहतात, अरे हे फुल तर मी आता श्रीगुरूंच्या चरणावरती व्हायला अदृश्य झालं, गेलो कुठं? मी अचंबित झालो, पण झालं असेल वाटलं, ते तर इथे येऊन पडलं. आणि मग त्यांना कळाले महात्मे दुसरे तिसरे कुणी नसून साक्षात परब्रह्म दत्त चैतन्य श्री स्वामी समर्थ महाराज यांचे शिष्य श्री शंकर महाराज. अर्थातच दत्त चैतन्य यांच्यामध्ये विलसत आहे. ही घटना जिथे घडली, हा प्रसंग जिथे घडला, ते परमपावन क्षेत्र गाणगापूर येथील रुद्रपाद तीर्थ त्याला म्हणायचं महाराज. आणि म्हणून गयास्नानाचं पुण्य जिथे आहे तर त्याला म्हणायचं रुद्रपाद तीर्थ. त्याच्या पुढे गेलं केशवराजांचं भगवान श्रीविष्णू फार सुंदर मंदिर आहे, आणि तिथे भगवान विष्णूंचं मंदिर आहेच, परंतु भगवान शिवांचं सुद्धा सुंदर असं मंदिर आहे, त्याला म्हणायचं चक्र तीर्थ. द्वारकेहून सुद्धा प्रशस्त आहे असं वर्णन टेंबे स्वामी महाराज सप्तशती गुरुचरित्र सारामध्ये करतात. द्वारकेहून प्रशस्त त्याला म्हणायचं चक्रतीर्थ.
आणि या चक्रतीर्थाचं वैशिष्ट्य असं आहे महाराज, मृत व्यक्ती, जे मेलेली माणसं असतात, ज्यांचा अंत्यसंस्कार वगैरे आपण करतो, अग्निदाह करतो आणि नंतर त्यांना सावडून वगैरे येतो आणि नंतर त्या मृत व्यक्तीच्या अस्थी आपण जपून ठेवतो, बरोबर, दशक्रियाविधीसाठी. आणि दशक्रियाविधीच्या नंतर आपण त्या अस्थी विसर्जित करतो. जर एखादा फारच म्हणजे असा पापी आत्मा असेल, फार दुष्कर्म केले जीवनामध्ये, त्याला सद्गती मिळणं कठीण आहे, असे काही काही असतात आपल्याकडे, किंवा सर्वसामान्य माणसं कोणी असू द्या, ज्यांना असं वाटतं ह्या आत्म्याला सद्गती मिळावी, ह्या आत्म्याला सद्गती मिळावी, कुणी असू द्या, तो कुणी असू द्या, मेल्याच्या नंतर सद्गती मिळावी असं ज्यांना वाटतं, तर त्या मृत व्यक्तीच्या अस्थी घेऊन तुम्ही जर त्या चक्रतीर्थामध्ये जर समर्पित केल्या, तिथं जर अर्पण केल्या, त्या जलपात्रामध्ये तिथं जर सोडल्या, आता मी सांगितलं म्हणून तुम्ही सोडताना अस्वच्छ करताल सगळ्या गोष्टी, असतं नाही. अस्थी किती असाव्यात, भलं गाडगं भरून नाही आणायची, थोडीशी अस्थी आणायची, म्हणजे जलही प्रदूषित होणार नाही आणि तुमचंही काम होईल ना. स्वच्छता ठेवा बाबा, आम्ही सांगतो म्हणजे अस्वच्छ करणं ते पात्र, गंगा पात्र असं आम्ही नाही सांगितलं. थोडंसं घेऊन या अस्थी, थोडीशी नॉर्मल काहीतरी, आणि ती विसर्जित करा. त्या ठिकाणी मृत व्यक्तीची अस्थी विसर्जित केल्याच्या नंतर त्याला सद्गती प्राप्त होती. गाणगापूर क्षेत्र द्वारकेपेक्षाही प्रशस्त ज्याला म्हणता येईल असं ते चक्रतीर्थ आहे महाराज. पुढे गेल्याच्या नंतर स्मशानभूमी लागते आणि त्याच्या पुढे मन्मथ तीर्थ आहे, कल्लेश्वराचं ठिकाण आहे. आणि त्या ठिकाणी जर स्नान केलं मन्मथ तीर्थात, तर मनातील सगळे इच्छा पूर्ण होतात, सगळे दुःख दूर होतात, सगळे पाप दूर होतात आणि गोकर्ण महाबळेश्वराचं पुण्य त्या ठिकाणी मिळतं. तिथं शनिदेवांचं मंदिर आहे, नवग्रहांचं मंदिर आहे, जगदंबेचं मंदिर आहे, यज्ञकुंड आहे, भगवान श्री कल्लेश्वरांचं मंदिर आहे, भगवान मारुतीरायांचं मंदिर. शनीची बाधा दूर होते, नवग्रहांच्या बाधा दूर होतात. गोकर्ण महाबळेश्वराचं पुण्य जिथे मिळतं, तिथूनच त्या मंदिराच्या खाली असणारं मन्मथ तीर्थ, त्या ठिकाणी सगळे दोष दूर होतात. आणि असं असणारं गाणगापूर क्षेत्र आहे महाराज, गाणगापूर क्षेत्र. आणि म्हणून षटकुल तीर्थ, नरसिंह तीर्थ, भागीरथी तीर्थ, पापविनाशी तीर्थ, कोटी तीर्थ, रुद्रपाद तीर्थ, चक्र तीर्थ, मन्मथ तीर्थ आणि नंतर निर्गुण पादुकांचं मध्यान्ह काळी दर्शन, त्या ठिकाणी भोजन, मधुकरी मागणं आणि नंतर पुन्हा संगमावरती येणं, भगवान श्री गुरु दत्तात्रयांची आराधना करणं, मध्यान्ह स्नान झालं, जप ध्यान झालं, दिवस मावळा की पुन्हा गावामध्ये येणं, संध्यावंदन करून जप आणि नामस्मरण करून रात्र झाली पुन्हा गावामध्ये परतायचं. आणि हा क्रम, नित्यक्रम बाळप्पाने ठरवून घेतलेला गाणगापूर क्षेत्रामध्ये. आणि अशा पद्धतीने बाळप्पा दररोज नित्य नियमाने गाणगापुराचे अष्टतीर्थ करतायत, अष्टतीर्थातील अष्टस्नान करतायत, भगवान श्री गुरु दत्तात्रयांची आराधना करतायत. मुळात जर पाहिलं, बाळप्पाला एवढं खटाटोप करण्याची काही आवश्यकता नव्हतीच. फार सुखी जीवन होतं, संतती संपत्ती, घरामध्ये ऐश्वर्य पाणी भरते, लक्ष्मी पाणी भरते, सगळं मुबलक प्रमाणात आहे. आणि जेव्हा बाळप्पांना परांना हा विषयच कधी माहीत नाही, दुसऱ्यांचं कधी, घरातच ज्याला चांगलं खायला सवय तर बाहेर कशाला जाईल ना महाराज. घरी जर चांगलं नाही बनवलं तर मग बाहेर हॉटेलला जावं लागतं. आताच्या जे काही सौभाग्यवती आहेत ते नेहमीच म्हणतो हॉटेलला चला, कारण त्यांना स्वयंपाक येत नाही, कारण की ते पुस्तक वाचून स्वयंपाक करतात, पुस्तक वाचून स्वयंपाक करतात. मग त्याला वाटतं आपल्याला स्वयंपाक जमत नाही, मग ही भाजी हॉटेलमध्ये चांगली मिळते. मिस्टरांच्या खिशाला कात्री बसली तरी चालेल, परंतु स्वयंपाकाचाही त्रास वाचतो, खायला आरामशीर खायला मिळतं, स्वयंपाकाचा त्रास नको.
सगळे बाळप्पांकडे सगळं. परांना हा विषयच नाही. घरात छान छान सगळं खायला मिळते, पाहिजे ते भोजन, पंचपक्वान, पाहिजे ते जेवण बाळप्पांच्या घरी जेवायला मिळतं. पत्नी सुग्रण आहे महाराज. सुग्रण म्हटल्याच्या नंतर आठवतं एका व्यक्तीची मला व्यथा. एक व्यक्ती आणि त्याची पत्नी माहेरी जाते. पत्नी माहेरी गेल्याच्या नंतर होतं असं, हा हॉटेलला जेवायला जातो. पत्नी माहेरी गेल्याच्या नंतर कुठे जेवायला जातो? हॉटेलला जेवायला जातो. आणि हॉटेलला जेवायला गेल्याच्या नंतर वेटरला विचारतो काय आहे? म्हणतो काय नाही, घरगुती जेवण मिळेल. मग भात आहे, वरण आहे, चपाती, भाजी, पापड आहे, लोणचं आहे, घरगुती जेवण. ठीक आहे, अडचण. ऑर्डर देतो, भात वरण, भाजी पोळी, लोणचं, पापड घेऊन ये माझ्यासाठी. वेटर घेऊन येतो. याला जेवणच जात नाही महाराज, जेवणच जात नाही. एक ग्रहस्थ असं, बायको माहेरी गेली, जेवायला गेला हॉटेलला, जेवण जात नाही याला. ऑर्डर दिली, वेटरने घेऊन आलं, भात आहे, वरण आहे, भाजी पोळी, पापड आहे, लोणचे, सगळ्या गोष्टी. पण ताटाकडे पाहून याला जेवणच जात नाही महाराज. का म्हणून विचारा. वेटर म्हणतो का हो जेवणात तुम्ही किती वेळ झाले टेबलवरती, बाहेरचे ग्राहकांना बसायला जागा नाही, तुम्ही टेबल धरून बसले. म्हटले वेटर समोर बसा, समोरच्या खुर्चीवर बसा, माझ्या ह्या टेबल शेजारी खुर्ची घ्या आणि बसा. आणि हे जेवण मला नकोच. मग माझ्यासाठी खारट वरण घेऊन या, जळक्यात पोळ्या घेऊन या, कचरट भात घेऊन या, जळका पापड घेऊन या, खारट लोणचं घेऊन या, आणि माझ्या समोर तुम्ही भनभन करत बसा. मला माझ्या प्रिय पत्नीची फार आठवण येते. सवय लागून जाते महाराज. काही काही सुग्रणी आशा मिळतात काही काही यजमानांना. बाळप्पा महाराज परांना माहीतच नाही, घरात सुग्रण नाही, पाहिजे ते जेव घालणारी सुग्रण धर्मपत्नी मिळणं नशिबाचा भाग असतो. पण तेच बाळप्पा घरात सगळं मुबलक, सुग्रणीचा हातचा स्वयंपाक, संतती संपत्ती सगळ्या गोष्टी बाळप्पांकडे आहेत. परंतु तेच बाळप्पा मनात ध्यास लागलाय सद्गुरु कृपेचा, सद्गुरूंच्या भेटीचा, आणि त्याच्याचमुळं गर्भ श्रीमंत असणारे बाळप्पा गाणगापूरला जाऊन महाराज भिक्षा मागतायत दत्तप्रभूंच्या दारामध्ये, दरबारामध्ये मधुकरी मागतायत. दत्तप्रभूंची सेवा एवढी सोपी वाटली तुम्हाला? आज बाळप्पांचं नाव स्वामींच्या चरित्रेत, स्वामींच्या कथेमध्ये येतं. सोपं वाटलं एवढं? स्वामींनी जवळ करावं ही त्याग भावना सुद्धा त्यामागे असते महाराज. भिक्षा मागून खातायत बाळप्पा, भिक्षा मागून खातायत. सगळं काही ऐश्वर्य संपन्न असणारे बाळप्पा पण भिक्षा मागून खातात, माधुकरी मागून खातात. सद्गुरु प्राप्ती करता घरदार बायका पोरं सर्व सोडले बाळप्पांनी. ऊन पाऊस वारा कसलाही त्रास नाही. नेहमी एसी मध्ये राहणारे माणसं, एअर कंडिशन, गरम तर गरम, उष्ण तर उष्ण, थंड तर थंड, जसं पाहिजे तसं वातानुकूलित सेवा, वातानुकूलित सेवा पाहिजे तसं वातावरण खोलीमध्ये. आणि अशी माणसं जर उन्हात जाऊन राहायला लागली, सहन होत नाही महाराज त्यांना. सवय असते वातानुकूलित, जसं वातावरण असेल, जसं पाहिजे तसं बनवायचं, तसं राहायचं, सहन नाही होत. पण बाळप्पानी एवढं आलिशान जीवन जगणारे बाळप्पा पण उन्हाची तमा नाही बाळगली,
गाणगापूरला ज्यावेळेस तुम्ही अष्टतीर्थाला पहाटे निघता ना, त्यावेळेस बोचरी हवा असते महाराज. उन्हाळा जरी असला, कडक उन्हाळा असू द्या, अष्टतीर्थ करा तुम्ही चैत्र महिन्यात जाऊन. सकाळी सकाळी एवढी थंडगार हवा त्या भीमा अमरेच्या त्या गंगेच्या तीरावरती असते, एवढी थंडगार हवा, बोचणारी हवा, बोचरी थंडी ज्याला म्हणतात, थंडगार हवा असते, सहन होत नाही शरीराला. आणि अष्टतीर्थ करायचे म्हणजे काय कपडे घालून जाणार? काही अंतरावर जायचंय, स्नान करायचंय, डुबकी मारायची, कपडे घालून नाही जात. फक्त लंगोटच लावावा लागतो, लुंगीच लावावी लागते. डुबकी मारायचे निघाले बाहेर. वस्त्र अंगावरती ठेवता येत नाही. अशा त्या थंडीमध्ये बाळप्पा यात्रा करतायत. गाणगापूर अष्टतीर्थांची यात्रा, अष्टतीर्थांचं स्नान, पहाटे उठून, भल्या पहाटे उठून. सवय नाही, आलिशान जीवन आहे, आरामदायी जीवन आहे. निवांत उठणे, निवांत झोपणे, पाहिजे ते खाणे, सुख संपत्ती ऐश्वर उपभोगणे, पोटभर जेवण करणे, पंचपक्वान्न खाणारे बाळप्पा महाराज. पण मिळेल त्या माधुकरीमध्ये समाधान मानतायत. पोट भरत नाही बाळप्पांचं, अर्धपोटी राहत आहेत कधी कधी, अर्धपोटी. पोट भरत नाही, भूक भागत नाही, अर्धपोटी राहतात. पण एवढं सगळं कष्ट आहे, पोट भरत नाही, भूक पूर्ण भागत नाही. माधुकरीचं अन्न ते किती असणार महाराज? थोडं असतं. मी सांगितलं, घासभर मिळालं, 2 भाकरी खाल्ल्याचा आनंद आहे गाणगापूरला. पण किती दिवस? पोट ते पोट आहे शेवटी. नाविन्य म्हणून 1-2 दिवस ठीक वाटतं. नंतरच्या काळामध्ये एक ग्रस्त मला मिळाले होते, पुण्याचे होते. ते दोघं पती पत्नी राहत होते, काहीतरी त्यांना त्रास होता म्हणून 4-5 वर्ष त्यांनी सेवा केली. म्हटलं ते भाताचं अन्न खाऊन जमत नाही. आणि त्यात ते मराठवाड्यातील होते मूळचे. मराठवाड्यातील माणसं, त्याला भाकरच लागते, बाजरीची भाकरीशिवाय पोटच भरत नाही त्यांचं. शरीरच त्या पद्धतीने बनवले आमचं मराठवाड्यातील जनता जनार्दनाचं. कष्ट करतात ना, कष्ट करायचं. मग ते थोडीशी बाजरी विकत आणायची, पीठ वगैरे करून 2-3 भाकरी आणि थोडा दत्त महाराजांचा प्रसाद माधुकरीचा, असं मिळून ते जीवन जगायचं. असे भेटतात माणसं गाणगापूरला गेलं. अनेक जण अनेक अनुभव सांगतात. गाणगापूर ते आनंद असतो ऐकण्याचा सुद्धा. फक्त ऐकत राहावं, कोण काय सांगतो, कोण काय सांगतो. फार आनंद आहे गाणगापूरमध्ये. बाळप्पा अर्धपोटी राहतात, भूक भागत नाही, माधुकरी मागून खातात. पंचपक्वान्न जेवणारे बाळप्पा, परंतु अर्धपोटी सुद्धा राहत आहेत. उन्हाची, पावसाची, कसल्या थंडी गाऱ्याची तमाच नाही, एवढा त्रास होतोय. माधुकरीत कोरड्या भाकरी येत आहेत, तरी पण बाळप्पा खातात. भाजी मिळत नाही, चटणी मिळत नाही, केव्हा केव्हा भाकरीच मिळतात, तरी पण बाळप्पा खातायत. पण मन बाळप्पाचं उदास नाही महाराज. कधी दत्ताला शिव्या नाही घातल्या. काही काही जण आमचे दत्त देशी जातात, देवा माधुकरी नाही मिळाली, इतके शिवाय घालतात दत्त महाराजांना. काही काही उपकारच करतात दत्त महाराजांवर जाऊन. बाळप्पा आहेत ते, ध्यास लागलेला आहे दत्तप्रभूंचा, सद्गुरूंच्या भेटीचा. उदास होत नाही, सेवा करतोय, सेवेलागी सेवक झालो. सेवा करण्याची लायकी असावी लागते, सेवा करण्याची पात्रता असावी लागते. सेवा करण्यासाठी सेवक झालोय आणि म्हणून तिथं देवाला दोष नाही देता येत महाराज. आणि सगळी ही अवस्था जी बाळप्पा महाराजांची, ती एका सेवेकऱ्याने पाहिली, जे गाणगापूरचे स्वतः रहिवासी होते. नाव त्यांचं अय्याराम. काय नाव होतं त्यांचं? अय्याराम. आणि अय्यारामाने सगळी ही जे काही अवस्था आहे बाळप्पांची पाहिली. आणि जे श्रीमंत असतात त्यांचं रहन सहन, बोलीभाषा, राहणीमान, सगळ्या गोष्टी ते असे हिऱ्यासारखे निवडून पडतात महाराज. लगेच निवडून पडतात, कळतात. श्रीमंत दिसतो बरं का, पण सहन करतोय.
हा भाव ध्यानात यायला जास्त वेळ नाही लागत सर्वसामान्यांचे. बाळप्पा श्रीमंत आहेत परंतु सहन करतात, कष्ट सहन करतात. अय्याराम नावाचा एक जण सेवेकरी दत्तप्रभूंचा ग्रस्त आहे गाणगापूरमध्ये, त्याचं घर वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. बाळप्पांकडे पाहिलं, अवस्था पाहिली बाळप्पांची, कष्ट करतायत, सेवा करतायत, भरपूर त्रास करून घेतायत जीवाला, दत्त सेवा करतात. पण त्या बाळप्पांची अवस्था पाहिल्यावर त्या अय्यारामाला त्यांची दया आली आणि ते बाळप्पाला म्हणतात, बाळप्पा महाराज एक काम करा, तुम्ही मधुकरी दुपारी मागताना, दुपारच्या आरतीच्या नंतर ते मधुकरी घेऊन जेवण करण्यासाठी तुम्ही माझ्या घरी येत जा. मधुकरी भागलं तर भागलं, तुमचं पोट भरलं तर भरलं, आणि जर नाहीच भरलं तर आमच्या घरी जे काय अन्न शिजवलेलं असन, जे काय जेवण वगैरे बनवलेलं असन, तर त्यातील एखादी भाकर, 2 भाकर, काय तुम्हाला खायचे तेवढं तुम्ही खात जा, उपवास नका राहत जा. बाळप्पाला वाटलं बरं झालं, बरं झालं, छान, दत्तप्रभूंची कृपा झाली. बाळप्पाला वाटलं असतं, परंतु महाराज परीक्षा आहे दत्तप्रभूंनी घेतलेली, हे कळायला सुद्धा ज्ञान लागतं. तुम्हाला आराम पाहिजे की भगवंत पाहिजे? तुम्ही भगवंताच्या प्राप्तीसाठी, सद्गुरूंच्या भेटीसाठी गाणगापूरला गेलात की सुख सुविधेचं जीवन अनुभवण्यासाठी गाणगापूरला गेलात? महत्वाची गोष्ट. संगमावरती मुक्काम नको वाटतो बरेच जणाला, ते जातात आणि राहतात कुठे कुठे राहतात? लॉजवरती, लॉजमध्ये राहतात. चला ना लॉजमध्ये जाऊ, सगळी सुविधा आहे, गरम पाणी, थंड पाणी, जेवण, झोपण्याची मस्त आरामदायक गादी, खुर्ची, बसायला खुर्ची, उशी, सगळ्या गोष्टी आहेत लॉजवर. अरे पण गाणगापूरला गेलाच कशाला? संगमावरती एक रात्र झोपण्याचा आनंद घे. रात्र रात्र जागणारे, औदुंबराला प्रदक्षिणा करणारे दत्त भक्त जरा डोळे भरून पहा, त्यांचा भाव बघ, त्यांची सेवा बघ, पाहून आनंद होतो महाराज. करणं तर सोडून द्या, आपल्याकडं नाही घडू शकत या गोष्टी. ते तिथलं चित्र डोळे भरून पहा. तो संगम रात्रीचा किती छान दिसतो, चंद्रप्रकाशात चांदणी रात्रामध्ये जर पाहिला ना, इतकं सुंदर दिसतो संगम गाणगापूरचा, विहंगम दृश्य, खूप छान. ते लॉजवर नाही ना पाहायला भेटणार तुला. 4 भिंती तर तुझ्या घराला पण असतात, जशा त्या लॉजला असतात. तुझी गादी घरची सजवलेली असतेस ना, तू तेवढं छान बेडशीट टाकलेलं असतं. त्यांचा जर तो बिझनेस, त्यांचा तो धंदा त्याच्यापेक्षा सुंदर टाकत असतील. तुझ्या घरी काय तुला उशा नाहीत झोपायला? अरे गाणगापुरातील आनंद घेण्यासाठी गेलाय, लॉजवर झोपतोय बेट्या. उपयोगच नाही या गोष्टी. साधनेसाठी गेलास, भगवंताची कृपा प्राप्त करण्यासाठी गेलास आणि सुविधा शोधतो, आराम शोधतो. बाळप्पाला सुद्धा गोड वाटलं, बरं झालं दत्तप्रभूंनी आपली व्यवस्था लावली बरं पोटभर जेवणाची. 2 दिवस बाळप्पाने बरं झालं असं त्यांना वाटलं. खूप भोगलं ते सगळं सुख. अय्यारामांच्या घरी पोटभर जेवण केलं बाळप्पांनी. पण ते बाळप्पा ज्ञानी होते, ते आपल्यासारखे नव्हते. आरामदायी जीवनामध्ये आनंद मानणारे, सगळं त्याग करून ते सद्गुरूच्या भेटीसाठी निघालेले. त्या म्हणून त्याला मनात संकोच वाटला, आपण जे करतोय ते चुकीचं करतोय. जरा आपण सुविधा प्राप्त करण्यासाठी इथं आलेलो नाही, सुविधा सगळ्या सोडून आलोय. आपल्याला घरी काय नाही महाराज, छान जेवण आहे, धर्मपत्नी सुग्र आहे, संतती संपत्ती सगळ्या गोष्टी आहेत घरी. पण सगळ्या सुविधा सोडून आपण आलो, पुन्हा सुविधेमध्येच गुंततोय. दत्तप्रभू परीक्षा घेतात बरं, तू खरोखर माझा आहे का? हा फार मोठी परीक्षा असते महाराज. दत्तप्रभूंची सेवा म्हणजे सोप्या गोष्टी नाही त्या. इथे कष्ट करावे लागतात, फुकट हाताला काही येत नाही. विष्णुशास्त्री ब्रह्मचारी यांना जे ठणकावलं ना स्वामीने, ते याच्याचमुळे ठणकवलं. हेच कष्ट घ्यावे लागतात दत्तप्रभूंच्या सेवेसाठी, स्वामींच्या सेवेसाठी. स्वामींची कथा चालू आहे, फार गोड कथा आहे. श्री स्वामी समर्थ. 2 दिवस आनंद घेतला बाळप्पाने, पण संकोच वाटला नाही. सुविधासाठी मी आलो नाही, तर मी कशासाठी आलो?
मी आलो सद्गुरूच्या प्राप्तीसाठी आणि म्हणून मला कष्ट घ्यावेच लागतील, मला साधना करावीच लागेल, मला उपासना करावीच लागेल. दत्तप्रभूंचा दृष्टांत होण्यासाठी मी जर कमी पडलो, माझ्या साधनेत जर कमी पडलो, कष्ट घेण्यात जर कमी पडलो, तर महाराज दत्तप्रभू माझ्यावरती कृपा करणार नाही. मला ते सुविधा भरपूर देतील, परंतु दर्शन देणार नाहीत, कृपा देणार नाहीत. आणि म्हणून मी या ठिकाणी आलो तर कृपा प्राप्त करण्यासाठी आलो, कृपेस पात्र होण्यासाठी आलो. नंतर बाळप्पांनी आय्याराम यांच्या घरी जायचं आता सोडून दिलं. माधुकरी मागायचे बाळप्पा आणि संगमावर जायचे महाराज. बरं, माधुकरी मागितली, संगमावर गेले, झोळीतून ते माधुकरी काढले आणि खाल्ली असं नाही. अजून एक नवीन नियम बाळप्पाने आता केला, नवीन नियम केला. काय? माधुकरी मागायची, दुपारी 12ची आरती गाणगापूरची केली की माधुकरी झोळीमध्ये घ्यायची आणि मागितलेली ते माधुकरी झोळीमध्ये घेऊन संगमावरती यायचं, भीमा अमराच्या संगमावरती यायचं. आणि त्या संगमावरती आलं की त्या संगमावरती जे काही जलप्रवाह आहे, त्या जलप्रवाहामध्ये ती झोळी अशी बुडवायची, भाकरी वगैरे सगळं त्या झोळीमध्ये असं अशी धरायची, अशी बुडवायची झोळी. आणि ती झोळी बुडवून पाण्यात ठेवून ती झोळी काढायची पाण्यातून बाहेर. आणि भीमा अमरच्या संगमावरती जो काही खडक आहे, तर त्या खडकावरती जायचं, ती झोळी अशी सोडायची आणि त्या भाकरी खायच्या, ती माधुकरी खायची. असं नवीन नियम काढला संन्याशांसारखा. कुणी? बाळप्पांनी. विचार करा, झोळी पाण्यामध्ये बुडून त्यातल्या भाकरी भिजतात. माधुकरीचं अन्न एक नसतं महाराज, कोणी काय वाढतं, कोणी काय वाढतं, कोणी काय वाढतं. फक्त घ्यायचं काम करायचं असतं, तिथं मागायचं नसतं. तो अशीच भाकर का वाढली, शिळीच का वाढली, ताजीच का म्हणता येत नाही. माधुकरी येते असेल त्यात समाधान. आणि ती पुन्हा पाण्यात बुडवायची आणि मग खायची. काय चव लागत असेल मला त्या भाकरीची. पण साधना आहे, उपासना नाही, त्यातली गोडी कळते त्यांना तर खऱ्या अर्थाने दत्तद्यासी म्हणतात. त्यांना दत्तप्रभूंचा ध्यास लागला. तुम्हाला आम्हाला काय गोडी कळणार आहे त्यातली? ज्याला कळते तो स्वामींचा सर्वश्रेष्ठ भक्त होतो. आणि म्हणून ते चरित्रामध्ये बाळप्पांचं चरित्र आहे. नाही तर अशी यात्रे करणारे किती आहेत? यात्रे करू भरपूर आहेत यात्रा करणारे. काही दिवस गेले महाराज, भरपूर दिवस गेले असे. बाळप्पांचा दिनक्रम, शरीर कृश झाले, शरीर सडपातळ झाले, अगरबत्ती सारखं सुकून गेले शरीर बाळप्पांचं. अशक्त झालेत बाळप्पा. रात्रंदिवस चिंता म्हणा, सद्गुरू भेटले पाहिजे. सद्गुरू कधी मिळतील, कधी भेटतील माझे सद्गुरू, कधी मला सद्गुरूंची भेट होईल. बाळप्पा म्हणतायत अंतःकरणामध्ये एकच ध्यास, एकच सद्गुरूंची भेट. शरीर खंगलंय, शरीर कृश झालंय, शरीर पूर्णतः अशक्त झालंय बाळप्पांचं. पोटभर जेवण नाही, ऊन वाऱ्याची तमा नाही. अष्टतीर्थ पहाटे उठायचं, सकाळ संध्याकाळ दत्तप्रभूंची सेवा गाणगापुरामध्ये. घरदार सोडलं, बायका पोरं सोडले, अत्यंत कष्ट घेऊन खडतर उपासना चालू आहे. पण अजूनही सद्गुरूंची कृपा होत नाही बाळप्पांवरती. बाळप्पा महाराज स्वतःच्या नशिबाला दोष देतात. आपलं नशीबच फुटकं. आणि त्यामुळेच महाकठीण अशा प्रकारचे प्रसंग, कष्ट, हे भोग आपल्याला भोगावे लागतात. एवढे खडतर अशी तपश्चर्या आपल्याला करावी लागते. आपण सद्गुरूंचे चरण पाहावं, सद्गुरूंची आपल्याला प्राप्ती व्हावी, सद्गुरूंची भेट व्हावी. कदाचित आपल्या भाग्यातच नसेल, कदाचित आपल्या भाग्यात नसेल. मनोमन वाटते, मनोमन बाळप्पांना मनोमन असंच वाटतंय. परंतु एक दिवस असा येईल की सद्गुरू माझ्याकडे भेटण्यासाठी आकृष्ट होतील, माझ्यावर कृपा करण्यासाठी त्यांचं लक्ष लागेल.
सद्गुरू मला भेटण्यासाठी स्वतःहून अवश्य येतील, एक दिवस असं येईल. हा विचार बाळप्पांच्या मनात, ही इच्छाशक्ती, हा ध्यास बाळप्पांच्या मनामध्ये, आणि म्हणून मी खडतर तपश्चर्या. माझं नशीब नसेल, माझं प्रारब्ध नसेल, पण मी माझी सेवा अविरत अखंड अशा पद्धतीने चालू ठेवी. असं अनेक विचार रात्रंदिवस बाळप्पांच्या मनामध्ये यायचे. त्यामुळे कष्ट सोसून त्यांनी नित्य जे काही नियम आहे आपला तो आजपर्यंत चालवला. मग तुम्ही म्हणाल का होत जास्ती योगेश दादा, बाळप्पांनी एवढे कष्ट केले, एवढी सेवा केली, दत्तप्रभूंची अष्टतीर्थांची यात्रा केली, गाणगापूरचं जे काही महात्म्य, त्यानुसार दत्तप्रभूंची सगळी सेवा केली. मग बाळप्पांना सद्गुरू भेटले का हो? श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज त्यांच्या स्वप्नामध्ये आले का हो? त्यांच्यावरती कृपा केली का हो? काय झालं बरं बाळप्पांचं पुढं? खरंच त्यांना स्वप्न दृष्टांत झालं. त्या ब्राह्मणाने सांगितलं होतं ना, अनुष्ठान कर, स्वप्न दृष्टांत होईल श्री गुरूंचा, नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा. झालं का हो बाळप्पांना? प्रश्न पडला ना तुमच्या मनात? सबर का फल मिठा होता है. थोडी प्रतीक्षा करा, पुढच्या कथेमध्ये तेच ऐकायचं आपल्याला. आजच्या कथेमध्ये एवढंच. सगळेजण या सगळेजणांना सांगा, श्री स्वामींची कथा दत्तगुरुवाहिनीवरती चालू आहे. आवडीने एकाग्र मनाने स्वामींची कथा ऐका. एक वाक्य जीवन बदलेल महाराज, एक वाक्य. मी नाही सांगत, स्वामी हृदयस्थ होऊन वदवून घेतात आमच्याकडून. आणि म्हणून देहधारीत आम्ही, मनुष्य देह, बुद्धीचे काही दोष असतात, जरी स्वामींच्या कृपेने असलं तरी. अनावधाने एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर क्षमा याचना करेल मी, स्वामींकडे करेल, स्वामींच्या सेवेकरांकडे करेल. पण दत्तदेसी हो, गोड माना स्वामींचं चरित्र, स्वामींची कथा. जे योग्य वाटतं, आवश्यक वाटतं, नक्कीच घ्या. जीवनात परिवर्तन होईल. माझ्या स्वामींची कथा तेवढी गोड आहे, तेवढी प्रबोधन करणारी. आणि म्हणून योग्य असेल ते घ्या, अयोग्य ते त्याचा त्याग करा. तरी सर्व दत्तदेसींच्या चरणी, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आजची स्वामी कथा समर्पित करतो. भेटूया रात्री 9 वाजता दत्तगुरुवाहिनी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून स्वामींच्या नवीन कथाप्रसंगासोबत. परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.